सो आतापर्यंत आपण बघितलं की सर इन्कम टॅक्समध्ये इंडिव्हिज्युअल एचईएफ साठी जर आपण बघायला गेलो तर दोन स्कीम दिलेल्या आहेत. म्हणजेच तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न हा दोन पद्धती, दोन रिझिम मध्ये फाईल केल्या जातात. कुठल्या आहेत टॅक्स पद्धती? येस, कोणी सांगू शकेल सर कुठल्या टॅक्स स्कीम आहेत किंवा दोन पद्धती कुठल्या आहेत ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येतो? ओल्ड अँड न्यू. ओल्ड टॅक्स रिझिम, ओल्ड रेजिम आहे, न्यू रेजिम आहे. ओल्ड टॅक्स रिझिम आणि न्यू टॅक्स रिझिम. ठीक आहे, सर दोनातला मेजर फरक काय सांगा? आणि ही कुणाला लागू होते सर? सर ही लागू होते समजा मोस्टली इंडिव्हिज्युअल आणि एचईएफ साठी. ठीक आहे, ठीक आहे, ओके. कारण कंपनी एलएलपी वगैरे असेल तर डायरेक्टली त्यांना जो फिक्स रेट दिलेला आहे त्यानुसारच करावं लागतं. त्याच्यामध्ये न्यू आणि ओल्ड वगैरे असं काही नसतं. सो इंडिव्हिज्युअल एचईएफ साठी आपण मोस्टली ओल्ड टॅक्स रिझिम किंवा न्यू टॅक्स रिझिम ऑप्शन सिलेक्ट करतो. ठीक आहे, आता इंडिव्हिज्युअल साठी आपण का बघतोय? कारण सर आपल्याला इंडिव्हिज्युअल आणि एचईएफ साठी ज्या आयटीआर 1, 2, 3, 4 फाईल करावे लागणार आहेत. कुठले? आयटीआर 1, 2, 3 आणि 4. सो हे रिटर्न फाईल करताना, हे फॉर्म फाईल करताना तुम्हाला हे दोन स्कीम अवेलेबल असणार. एक तर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा रिटर्न ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये करू शकता, न्यू टॅक्स रिझिम मध्ये करू शकता. ठीक आहे, पुढे आयटीआर 1, 2, 3, 4 काय असतं हे पुढे देखील रिपीट होईल. सो डोंट वरी. मेजर फरक काय आहे दोन्ही मधला? ओल्ड टॅक्स रिझिम आणि न्यू टॅक्स रिझिम मधला टॅक्स रेट ओल्ड मध्ये डिडक्शन मिळते, न्यू मध्ये मिळत नाही. फिक्स नाही. मेन फरक आहे टॅक्स रेटचा. बरोबर, टॅक्स रेट मेन फरक आहे टॅक्स रेटचा. पहिला आहे टॅक्स रेट, दुसरं आहे सर डिडक्शन. म्हणजे जे टॅक्स वाचवण्यासाठी इन्कम कमी दाखवायचं असेल समजा डिडक्शन घेऊन, तर डिडक्शन्स जे आहेत अवेलेबल आहेत की नाही दोन्हीमध्ये ते बघावं लागतं. सो मेजर फरक आहे सर टॅक्स रेटचा. तो परत गोष्टी मी तुम्हाला हा टॅक्स रेट दाखवतो. पहिल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये टॅक्स रेट ऑलरेडी दिलेला आहे, टॅक्स रेट कसा असतोय. ठीक आहे, सो थोडंसं ह्या बॉक्सकडे लक्ष द्यायचं. हा बघा, हा ओल्ड टॅक्स रिझिम आहे. हे आपण बघतोय फायनान्शियल 24-25 साठी, म्हणजेच त्याचंच असेसमेंट इयर असतं 25-26. सो ही आहे ओल्ड टॅक्स रिझिम. आता असं आपण समजून चाललोय की एखाद्या व्यक्तीचं वय 60 पेक्षा कमी आहे तर हा ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये टॅक्सचा स्लॅब असणार. न्यू टॅक्स स्कीम मध्ये एज मॅटर नाही करत, सगळ्यांसाठी सेम रेट आहे. सो इथं काय झालं बघा की 2.5 लाख पर्यंत 0, 2.5 लाख ते 5 लाख इन्कम असेल तर त्याच्यावरती 5% टॅक्स द्यावा लागेल. 5 लाखच्या वरती इन्कम गेलं 10 लाख पर्यंत तर त्याच्यावरती 20% टॅक्स द्यावा लागेल. असा टॅक्स रेट आहे. न्यू स्कीम मध्ये काय आहे? पहिल्या 3 लाखापर्यंत 0 टॅक्स आहे. त्यानंतर 3 ते 7 लाख पर्यंत 5%, 7 ते 10, 10% अशा प्रकारे आहे. ठीक आहे, आता तुम्ही मला जर आपण ऐकलं होतं की ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये 5 लाख पर्यंत टॅक्स नाहीये किंवा न्यू टॅक्स मध्ये 7 लाख पर्यंत टॅक्स नाहीये, तर त्याला रिबेट म्हणतो आपण. म्हणजे 7 लाखच्या खाली इन्कम असेल तर न्यू टॅक्स स्कीम मध्ये टॅक्स माफ होतो, आणि ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये तुमचं इन्कम 5 लाखच्या खाली असेल तर त्याला देखील टॅक्स रिबेट भेटून इन्कम म्हणजे इन्कम टॅक्स काही येत नाही. ठीक आहे, सो आता हे मॅन्युअली करणं आपल्याला पॉसिबल नाहीये कारण आपण प्रॅक्टिकली शिकायचं आपल्याला. बरोबर, सो आता तेवढा टाइम नाही आपल्याकडे हे मॅन्युअली करत बसणं. त्यासाठी आपण काय बघितलं होतं सर? इन्कम टॅक्सच्या साईटला जायचं. काय बघितलं होतं? ई पोर्टल इन्कम टॅक्स वगैरे असं काही टाईप केला तुम्ही तर डायरेक्टली ही इन्कम टॅक्सची साईट दिसते इथं, ई पोर्टल डॉट इन्कम टॅक्स डॉट जीओव्ही डॉट इन. नोट डाऊन करून ठेवा, हवं तर लक्षात राहत नसेल तर. काय साईटचं नाव आहे? ई पोर्टल डॉट इन्कम टॅक्स डॉट जीओव्ही डॉट इन. सो इथं गेला की ही मेन साईट ओपन होते. आता इथं डायरेक्टली स्वतः मॅडम तुम्ही नंतर विचारा. ठीक आहे, आणि काही क्वेश्चन असतील तर तुम्हाला सांगितलंय टेलिग्राम ग्रुपचं यूज करायचं. ओके, तो इथं काय सांगितलं होतं की होम टॅब वरती यायचं आहे पहिला, आणि होम टॅब वरती आल्यानंतर इथं तुम्हाला इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर असतं. ठीक आहे, कारण आता आपण लॉग इन नाही केलंय अजून, आपण लॉग इन नाही केलं. इन्कम टॅक्स असं लॉग इन करता येतं, तुमचं पॅन नंबर आणि पासवर्ड यूज करून लॉग इन करता येतं. पण आपण इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरसाठी लॉग इन करायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली इथे जाऊ शकता आणि इथे इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेटर असतं हे देखील आपण सांगितलंय आणि बऱ्याच वेळा कॅल्क्युलेशन करून बघितलं याच्यावरती. ठीक आहे, सो आजचा मेन टॉपिक आहे डिडक्शनचा. टॅक्स रेट आपल्याला माहिती आहे. मी काय सांगितलंय तर 2 कॅल्क्युलेटर असतात, बेसिक कॅल्क्युलेटर, ऍडव्हान्स कॅल्क्युलेटर. ठीक आहे, आता समजा मी ऍडव्हान्स कॅल्क्युलेटर मध्ये गेलो, पॅन नंबर टाकायची काय गरज आहे तुम्हाला? आता हे नवीन ऍड केलं वाटतं याने. ठीक आहे, हा ठीक आहे. ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये गेला समजा, तुमचं असेसमेंट आहे 25-26, आणि आपण ह्याच्यामध्ये काय बघितलं होतं
की सर आपल्याला 5 हेड जे इन्कम आहेत, 5 प्रकारचं इन्कम असतं. इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन म्हणजेच शेअर मार्केटचे इन्कम म्हणा, किंवा तुमचं प्रॉपर्टी विकला असाल, ज्वेलरी विकला असेल तर कॅपिटल गेन, बिझनेस प्रोफेशन आणि अदर सोर्सेस. सो आपल्याला हे पहिलं काय करावं लागतं, इन्कम काढून घ्यावं लागतं. आपण सॅलरीचा टॉपिक बघितलाय. सो सॅलरीचं इन्कम कसं काढायचं वगैरे तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये समजून जाईल. पण आता समजून चला की तुमचं सॅलरीचं इन्कम आहे 8,50,000. ठीक आहे, 8,50,000 आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सर 8,50,000 मध्ये मी आता ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये घेतो. हा, 8,50,000 मधून जर सॅलरी इन्कम असेल तर 50,000 स्टँडर्ड डिडक्शन मायनस होतं ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये, आणि 75,000 मायनस होतं न्यू टॅक्स रिझिम मध्ये. सो तुमचं टॅक्सेबल सॅलरी किती झाली मला कोणी सांगू शकेल? आता ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये मी इथं बघा ओल्ड टॅक्स रिझिम सिलेक्ट केलंय. ठीक आहे, आणि मी इथं काय केलंय, 8,50,000 सॅलरी टाकली. आता माझी 8 लाख टॅक्सेबल रुपये. सॅलरी किती आहे? 8 लाख रुपये. 8 लाख रुपये. 8 लाख 8 वरती लाख टॅक्स रुपये. कॅल्क्युलेट होणार. ठीक आहे, आणि जर मी न्यू टॅक्स रिझिम मध्ये गेलो असतो तर 7,75,000. मग असा 7 लाख difference का आला? 75,000. कारण इथं न्यू स्कीम मध्ये 75,000 आहे स्टँडर्ड डिडक्शन, ओल्ड मध्ये 50,000 आहे म्हणून. ठीक आहे, आपण आता ओल्ड सिलेक्ट करू पहिला. सो इथं बघा ओल्ड मध्ये टॅक्स किती आलाय? हा एवढा टॅक्स आलाय का? 75,400. तुम्ही काढून बघा होतं, इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरचा वापर करा आणि मला सांगा 8,50,000 टाका तिथे सॅलरीमध्ये, आणि तुमचा टॅक्स एवढा येतोय का सांगा सॅलरीवरती? 75,400 येतोय का सगळ्यांचा? येस, इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरचा वापर करा. तुम्ही काय करा, इन्कम टॅक्स साईटला जा. मी हवं तर इन्कम टॅक्स साईट पाठवतो तुम्हाला. ही साईट आहे. तिथं गेला, होम टॅबला इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर असतं, किंवा डायरेक्टली ही लिंक कॉपी होते का बघतो, 1 मिनिट. हा, ही होते का काय बघा, कॉपी होते का बघा. माझ्या मते व्हायला पाहिजे. हा, होते. सगळ्यांची इन्कम टॅक्स साईट ओपन होते का सांगा मला एकदा. होते सर. हा, तेवढा टॅक्स येतोय का सांगा मला टाकून. बरोबर टॅक्स तेवढा येतोय का तुमचा? 8,00,000, सॉरी 8,50,000 सॅलरीवरती टॅक्स किती येतोय तुमचा? 72,500. 75,400 आला पाहिजे. 75,400 येते. 75,400 एज्युकेशन ऍड करून. हा, एज्युकेशन सेस कंपल्सरी पकडायचा. हो, 75,400. 75,400 येतोय. ठीक आहे, मला सांगा न्यू टॅक्स रिझिम मध्ये तुमचा टॅक्स किती येतोय? न्यू वरती क्लिक करा आणि सांगा. न्यू वरती न्यू वरती फक्त click करा. 28,600. 28,600. हा, बाकी सगळ्यांचा एवढा टॅक्स येतोय का ओल्ड आणि न्यू मध्ये? येस, मला कोणाचं येत नसेल तर सांगाय का. तुम्हाला काय सिंपल सांगितलं, इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरवरती जा आणि डायरेक्टली काय करा, ऍडव्हान्स कॅल्क्युलेटरवरती इथं सिलेक्ट करा. आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, ओल्ड टॅक्स रिझिम पहिला सिलेक्ट करून घ्या. असेसमेंट इयर 25-26 सिलेक्ट करा ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये, आणि सॅलरी या हेड मध्ये जाऊन फक्त इथं सॅलरी टाका असं मी सांगितलं. ठीक आहे, सो हे काही मोठं टास्क नव्हतं, बरोबर. तर इथं 75,400 आले, आणि मी जर न्यू टॅक्स रिझिम वरती क्लिक केलं तर माझा टॅक्स येतोय 28,600. हे समजलं का नाही एकदा कन्फर्म करा, नंतर आपण पुढचा पाठ बघू. समजलं. ओल्ड आणि न्यू Yes, मध्ये sir. टॅक्स कसा आला? आता तुम्ही म्हणाल सर डिफरन्स का आला? कारण हे बघा, इथं टॅक्स रेट जो आहे, टॅक्सचा स्लॅब इथं डिफरंट आहे. ओल्ड मध्ये जास्त टॅक्स लागतो, कारण इथं बघा 5,00,000 पर्यंत 5% म्हटलंय. 5,00,000च्या वरती डायरेक्टली 20% टॅक्स लागतोय ओल्ड मध्ये, म्हणून ओल्ड टॅक्स रेंज मध्ये टॅक्स जास्त येतो. आता तुम्हाला हे जर मॅन्युअली काढायचं शिकायचं असेल तर तुम्ही बेसिक कन्सेप्टचे व्हिडिओ बघा, तिथं तुम्हाला हे मॅन्युअली कसं काढायचं ते देखील समजून जाईल. ठीक आहे, आणि न्यू टॅक्स मध्ये टॅक्स कमी का लागतोय? कारण सर इथं बघा, पहिला 7,00,000पर्यंत 5% आहे, 7 ते 10% आहे, आणि 12,00,000च्या पुढं जे आहे हे आहे तुम्हाला 20%. सो इथं कसं आहे, टॅक्स रेट थोडासा कमी आहे न्यू टॅक्स रिझिम मध्ये. म्हणून मग मला सांगा, इन्कम टॅक्स जर रिटर्न फाईल करायचं झाला या बेसिसवरती तर तुम्ही कोणती स्कीम निवडणार, ओल्ड की न्यू? या ह्याच्यामध्ये न्यू. न्यू न्यू ओल्ड मध्ये रिटर्न फाईल करणार की न्यू मध्ये करणार?
न्यू मध्ये बरोबर. ओके, आता इथं आपण पकडून चालू, इथं टॅक्स कॅल्क्युलेशन कसं झाले म्हणजे तुम्हाला अजून समजेल. ठीक आहे. ओके, सो आपलं सॅलरी जे इन्कम होतं, मी इथे लिहितो ओल्ड टॅक्स रिझिम, ओल्ड टॅक्स, आणि इथे न्यू. आता न्यू टॅक्स रिझिम जो आहे त्याला 115 BAC देखील म्हणतात, कारण ही डिफॉल्ट टॅक्स रिझिम आहे. स्क्रीन दिसत नाहीये सर तुमची. स्क्रीन दिसत नाहीये, ठीक आहे. ओके, दिसायला पाहिजे स्क्रीन. बाकीच्यांना पीपीटी दिसते का? दिसते दिसते. दिसते. दिसते ना? माझ्याकडे नेट स्पीड दिसते सर, सॉरी. हा, एक नाही ना, माझ्या माझ्याकडे issue एकदम होता. व्यवस्थित दिसतं तुम्ही. हा, ठीक आहे. ओके ओके, ओल्ड टॅक्स रिझिम, न्यू टॅक्स रिझिम. आता जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला जाणार, पुढे जाऊन तुम्हाला दाखवेन मी जेव्हा प्रॅक्टिकली फाईल करेल, तेव्हा डायरेक्टली हा ऑप्शन सिलेक्ट असतो. मग तुमच्याकडे समजा तुम्हाला ओल्ड टॅक्स सिलेक्ट करायचं असेल तर ओल्ड टॅक्स सिलेक्ट करून त्याच्यामध्ये रिटर्न फाईल करता येतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं की सर, समजा आपण ह्याच्यामध्ये सॅलरी इन्कम आता पकडलं, सॅलरी इन्कम पकडलं होतं सर 8,50,000, तर इथं पण पकडलं 8,50,000. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की सॅलरीमध्ये नेहमी स्टँडर्ड डिडक्शन भेटतं, नेहमी, फक्त सॅलरीवाल्यांना स्टँडर्ड डिडक्शन. सर स्टँडर्ड डिडक्शन किती भेटतं सर? ओल्ड मध्ये 50,000, आता मी मायनस म्हणजेच ब्रॅकेट करतो, आणि न्यू मध्ये सर 75,000. मग आपलं इन्कम किती आलं इथं सांगा बरं? 8 लाख. 8 लाख. हा, आणि इकडे सॅलरी किती आली? 7 लाख. 775. ठीक आहे. आता आपण जो सर टॅक्स काढला, सो टॅक्स विदाऊट सेज किती आला होता तुमचा? विदाउट सेज फर्स्ट याच्यावर इथं बघा, इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर मध्ये जायचं, आणि हे बघा 72,500 आला होता का? 72,500 आला होता बघा विदाऊट सेज, आणि नंतर 2,900 सेज ऍड झाला. 2,900 सेज तो हा झाला होता सर 72,500 जो आहे हा टॅक्स आला होता विदाऊट सेज. आणि टॅक्स मध्ये नेहमी हेल्थ अँड एज्युकेशन सेज ऍड होतो 4%. नेहमी कुठलं काही असो, कंपनी असो, LLP असो, काही असो, पार्टनरशिप असो, इंडिव्हिज्युअल असो, 4% ऍड होतो. इथं 2,900 इथं ऍड झाले, आणि नंतर तुमचा टॅक्स आला होता किती? तो 75,400 टॅक्स आला. ठीक आहे, 75,400 इकडे टाकू. मला न्यूचं सांगा जरा, न्यू मध्ये कसा कसा टॅक्स आलाय विदाऊट? हे किती होतं? 27,500. विदाऊट सेज होता 27,500. ठीक आहे. सेज 1100. 1100. 1,100. किती आला टॅक्स? 28,600. 28,600. बरोबर. ओके, सो याच्यामधला दोन्ही मधला एक फरक समजला की सर न्यू टॅक्स रेजिम मध्ये आपल्याला काय होतोय, टॅक्स कमी बसतोय, म्हणून आपण क्लायंटला सांगणार की सर आपण इन्कम टॅक्स न्यू मध्ये करू. कारण आपला जर इथं टॅक्स जर बघायला गेला तुम्ही तर 75,400 मायनस किती करा? 28,600. सो टॅक्स किती वाचतोय तुमचा? 75,400 मायनस 28,600. सो न्यू टॅक्स सिलेक्ट केल्यानंतर तुमचा टॅक्स सेव्ह होतोय 46,800 रुपये टॅक्स वाचतोय तुमचा. ठीक आहे. ओके, सो म्हणून आपण न्यू टॅक्स रेजिम मध्ये जाणार. आता समजा याच्यामध्ये एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा क्लायंट काय म्हणतो की सर माझ्याकडे डिडक्शन्स, बरेचसे डिडक्शन्स आहेत. ओके, तुम्ही काढलाय बरोबर आहे, तुम्ही काय काढला? न्यू स्कीम मध्ये काढला की टॅक्स कमी बसतोय, सॉरी हा बरोबर, आणि ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये जास्त बसतोय. ओल्ड, न्यू. एकच मिनिट काय, हा एकच मिनिट. ओके, ठीक आहे. ठीक आहे, सो ओल्ड आणि न्यू मध्ये आता जो टॅक्स आलाय, आता याच्यामध्ये क्लायंट बऱ्याच वेळा काय म्हणतो की सर माझे जे आहे डिडक्शन्स बरेचसे आहेत. आता डिडक्शन्स बऱ्याच वेळा ते काय सांगतात की सर माझ्याकडे ATC मध्ये डिडक्शन आहेत. आता ATC हा सेक्शन आहे, ATC मध्ये आहे ज्याच्यामध्ये LIC येतं, आपण बघू आता थोड्या वेळामध्ये. त्याचप्रमाणे माझ्याकडे मेडिकलचे बेनिफिट आहेत,
ATD वगैरे आहे, त्याचसोबत मी समजा काही डोनेशन केलेलं असेल, ठीक आहे, तर ATG मध्ये वगैरे डोनेशन वगैरे येतं ते आहे. सो हे डिडक्शन्स मायनस केल्यानंतर माझं इन्कम कमी होईल का? तर माझं इन्कम किती आलं होतं? एक मिनिट, थोडस तुम्ही हे करा. 8 लाख झालं होतं. काय म्हटला? 8 लाख झालं होतं सर इन्कम. हा, एक मिनिट, हे इरेज का होत नाहीये. हा, ओके. सो इथं आलं होतं आपलं स्टँडर्ड डिडक्शन मायनस करून सांगा मला. हे 8 लाख आपण 50 घेतलं होतं ना, ओके, आणि हे 50,000 मायनस केले होते स्टँडर्ड डिडक्शन, आणि हे आलं होतं 8 लाख रुपये. ठीक आहे, ओल्ड मध्ये. न्यू मध्ये कसं आलं होतं? 850 मधून आपण 75,000 मायनस केले होते, कारण स्टँडर्ड डिडक्शन ते भेटतंय, आणि इथं आलं होतं 7,75,000. ठीक आहे, ओके. आता या इन्कम मधून, म्हणजे जसं मी इथं तुम्हाला दाखवतो की तुमचं जे ग्रॉस टोटल इन्कम येतं, या इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर मध्येच दाखवतो तुम्हाला, की समजा आता हे तुम्ही सॅलरी वगैरे टाकला येतं, जसे की इथे 5 हेड आहे, बरोबर. हा आपण सॅलरीचा हेड हे करू. 5 हेड आहेत: इन्कम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन, बिझनेस इन्कम, अदर सोर्सेस. सो ह्याच्यामध्ये ह्याच्या खाली बघा एक डिडक्शनचा ऑप्शन दिलाय, तुम्हाला दिसतोय का डिडक्शन म्हणून? बघा, 5 हेडचं जे इन्कम काढणार ते झालं ग्रॉस टोटल इन्कम. 5 हेडचं सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी इन्कम, कॅपिटल गेन, बिझनेस आणि अदर सोर्सेस, तुम्हाला कुठलंही जे इन्कम आहे या 5 हेडमध्ये दाखवावं लागतं. ठीक आहे, आणि जे टोटल इन्कम येतं त्याच्या खाली डिडक्शनचा ऑप्शन असतो. ठीक आहे, मग डिडक्शन्स मध्ये तुमचे काही डिडक्शन असतील तर ते तिथं दाखवावे लागतात. आता नेहमी एक लक्षात घ्या, थोडेसे कन्सेप्ट अगोदर. ठीक आहे, डिडक्शन काय असतात आम्हाला आपण थोडंसं डिटेलमध्ये बघू ते. ओके, जसं की LIC घ्या तुमचं, किंवा मेडिकल इन्शुरन्स घ्या. ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण डिडक्शन. सो पहिले काय म्हटलंय सर? डिडक्शन्स आर अलाउड टू डिडक्ट फ्रॉम नॉर्मल इन्कम ओनली. पहिली गोष्ट इथं काय सांगितलंय सर? डिडक्शन तुम्हाला भेटणार, पण काय सांगितलंय? नॉर्मल इन्कम मध्ये. ठीक आहे. सेकंड थिंग एक लक्षात घ्यायचं की ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये मॅक्झिमम डिडक्शन भेटणार, न्यू टॅक्स रिझिम मध्ये डिडक्शन नाही म्हटला तरी चालते, फक्त 1-2 डिडक्शन आहेत, ते पण सांगतो मी तुम्हाला. मग म्हणजेच काय, न्यू टॅक्स रिझिम मध्ये सर जास्त डिडक्शन भेटत नाही तुम्हाला, म्हणजे भेटत नाही. ठीक आहे, आणि आता एक लक्षात घ्यायचं, नॉर्मल इन्कम आणि स्पेशल इन्कम मधला फरक काय? जसं की इथं जर तुम्ही गेला कॅल्क्युलेटरवरती, सॅलरी इन्कम हे नॉर्मल इन्कम आहे, म्हणजेच कसं ते तुमच्या टॅक्स स्लॅब नुसार कॅल्क्युलेट होणार त्याच्यावरती. हाऊस प्रॉपर्टी इन्कम हे देखील तुमचं नॉर्मल इन्कम आहे. कॅपिटल गेन हे स्पेशल इन्कम का आहे? कारण त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने स्पेशल रेट दिलेले आहेत. बघा, ज्या इन्कम वरती या स्लॅब नुसार टॅक्स कॅल्क्युलेट होणार ते आहे तुमचं नॉर्मल इन्कम, बरोबर, कारण याच्यावरती स्लॅब दिलेला आहे. सो सॅलरी आलं इन्कम, हाऊस प्रॉपर्टी इन्कम, बिझनेस इन्कम, अदर सोर्सेस मध्ये बरेचसे इन्कम हे नॉर्मल इन्कम आहेत, कारण त्याच्यावरती अशा प्रकारे टॅक्स कॅल्क्युलेट होणार. मात्र तुम्हाला हे माहित आहे शेअर मार्केटचे इन्कम वगैरे, एक मिनिट तुम्हाला अजून एक PPT दाखवतो. शेअर मार्केटचे इन्कम वगैरे जर आपण तुम्ही बघायला गेला तर त्याच्यावरती या स्लॅबनं टॅक्स कॅल्क्युलेट नाही होत, बरोबर. त्याच्यावरती स्पेशल रेट दिलेला आहे. सो मागचा आपण जे बजेट होता आपला 24-25 साठी, त्याचं तुम्हाला PPT दाखवतो. सर गेमिंग आणि लॉटरी. गेमिंग लॉटरी, हा ते स्पेशल इन्कम आहे, कारण 30% टॅक्स लागतो त्याच्यावरती. एकच मिनिट, त्याचं नाव चेंज करावं लागेल PPTचे. ठीक आहे, आता थोडक्यात सांगतो तुम्हाला, हे त्याची PPT ओपन होत नाहीये. स्पेशल इन्कम काय असतं? स्पेशल इन्कम ज्याच्यावरती गव्हर्नमेंटने डायरेक्टली स्पेशल रेट दिलेला आहे. गव्हर्नमेंट काय सांगतं की तुम्ही टॅक्स स्लॅब वगैरे वापरू नका, तुम्ही काय करा, डायरेक्टली आम्ही जो रेट सांगितलाय त्याच्यानुसार टॅक्स तुम्हाला भरायचा आहे. जसं की लॉटरी, गेमिंग लॉटरी, याच्यावरती जे काही इन्कम होईल त्याचे 30% टॅक्स तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यावा लागतो, बरोबर. 30% टॅक्स द्यावा लागतो. आता तुमचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, शेअर्स विकला 12 महिन्याच्या आतमध्ये खरेदी करून, तर जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे त्याच्यावरती आता 20% टॅक्स द्यावा लागतो 24-25 साठी वगैरे. लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल, म्हणजे 1 वर्षानंतर शेअर्स घेऊन विकत असाल, तर त्याच्यावरती काय करावं लागतं तुम्हाला? आता 12.5% टॅक्स केलाय. म्हणजेच ह्या इन्कम वरती डायरेक्टली गव्हर्नमेंटने एक स्पेशल रेट दिलाय, म्हणून आहे हे स्पेशल इन्कम. म्हणून लक्षात घ्यायचंय, या स्पेशल इन्कम मधून डिडक्शन अलाउड नाहीये.
मग समजा तुम्हाला लॉटरी किंवा जे गेमिंग आहे ऑनलाईन तिथून समजा 1 लाख रुपये भेटले, तर तुम्ही याच्यातून LIC वगैरे मायनस करणार का? येस. नाही करणार. नाही, अलाउडच नाहीये. का? कारण सर स्पेशल इन्कम आहे, याच्यावरती गव्हर्नमेंट सरळ सांगितलंय डायरेक्टली 30% टॅक्स द्यायचा याच्यावरती. म्हणजे 30% टॅक्स लावा याच्यावरती आणि गव्हर्नमेंटला किती जाणार? डायरेक्टली 30,000 रुपये हा टॅक्स जाणार तुमचा. ओके, कारण हे आहे स्पेशल इन्कम सर, इथं स्लॅबनुसार टॅक्स कॅल्क्युलेट नाही होणार, डायरेक्टली गव्हर्नमेंटने रेट दिलेला आहे त्याच्यावरती टॅक्स लागणार 30%. सो अशा प्रकारचे जे इन्कम आहे त्याच्यामधून डिडक्शन मायनस होत नाहीत. म्हणजे तुमचं LIC, मेडिकल, मुलांची फीज, रेंटचं डिडक्शन हे ह्या स्पेशल इन्कम मधून मायनस होत नाही. तर नॉर्मल इन्कम आणि स्पेशल इन्कमचा मधला थोडासा फरक समजला का सांगा? थोडं ते काम करताना त्याच्यामध्ये किंवा ह्या गोष्टी अजून प्रॅक्टिकली बघताना अजून समजेल. समजलंच. व्हिडिओ दिसत नाहीये, बरेच जण म्हणतात. तुम्हाला इथं काय क्लिअर दिसत नाहीये का? दिसतंय. हा, बाकीच्या दिसतंय सर. सांगा. व्हिडिओ मध्ये त्यांच्या काही issue network आहे? आवाजात मध्ये काही इश्यू आहे? काही नाही सर. नाही सर, काही नाही. स्वाती मॅडम, तुमचा हे बघा, तुमच्याकडे नेट कनेक्शन एकदम स्लो असेल ना तर इश्यू येऊ शकतो. थोडंसं चेक करा नेट कनेक्शन तुमचं. ठीक आहे, ओके. सो हे एक समजलं. सेकंड थिंग, हे इंडिव्हिज्युअल आणि HUF साठी फक्त भेटतं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की सर LLP साठी हे भेटतं का, कंपनीमधून हे डिडक्शन भेटतात का? नाही, हे फक्त इंडिव्हिज्युअल आणि HUF. आता HUF का असते? हिंदू अविभक्त कुटुंब. जसं मी HUFचा एक सेपरेट टॉपिक आहे आपल्या रजिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये, त्याच्या खाली. तर HUFचं एक सेपरेट टॉपिक आहे, ते HUF बघून घ्या तुम्ही, कारण तुम्हाला समजेल इथं की बाबा HUF का बनवली जाते. ठीक आहे, तुम्हाला हा जर इथं कोर्समध्ये गेला तर या बेसिक कन्सेप्टमध्ये बिझनेस टाईपमध्ये एक हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे HUF. ठीक आहे, सो हा व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही देखील एखाद्याला HUF फॉर्मेशन करून देऊ शकता, घरगुती बिझनेस असेल, काही असेल, आणि त्याच्यामध्ये देखील टॅक्स वाचवता येतो. ठीक आहे, सो त्यांना हे सगळे डिडक्शन भेटतात. थोडंसं आपण डायरेक्टली जाऊ इथे डिडक्शनकडे, कारण तो एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्याला. आपण याच्यामध्ये बघितलं होतं सर, न्यू टॅक्स एक खास वैशिष्ट्य काय? तर न्यू टॅक्स रिझिम मध्ये ना टॅक्स रेट कमी आहे. न्यू टॅक्स रिझिम मध्ये टॅक्स रेट कमी आहे, मात्र याच्यात डिडक्शन किती अलाउड आहेत? तर डिडक्शन जे आहेत याच्यामध्ये किती आहेत ते बघा, आणि ह्याच्यामध्ये किती आहेत ते बघायचं आपल्याला. ठीक आहे, सो तुम्हाला आता सांगतो की ह्याच्यामध्ये सर फक्त 3 डिडक्शन भेटतात, तेही आपल्या काही जास्त यूज मध्ये येत नाहीत. मग सर ते कुठले आहेत पहिले हे बघू. तर न्यू टॅक्स रिझिम मध्ये समजून घ्या डिडक्शन जास्त अलाउड नाहीयेत. म्हणजे आहेत ते कुठले आहेत? 1, 2, 3, फक्त 3 आहेत, ते पण तुम्हाला यूज होत नाहीत मोस्टली. ते पहिलं आपण ते बघून घेऊ डिडक्शन. ठीक आहे, ओके. सो डिडक्शन कुठले असतात सर न्यू टॅक्स रिझिम जर घेतलं तर? तिकडे बघा, ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये तुम्हाला सेक्शन 80C to 80U, आता हे सेक्शन पाठ करायची गरज नाही, पुढे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त भेटतात 80C ते 80U मधले सगळे डिडक्शन तुम्हाला ओल्ड टॅक्स मध्ये भेटतात, आणि न्यू टॅक्स रिझिम मध्ये फक्त तुम्हाला 3 भेटतात. या 3 मध्ये काय काय येतं ते बघू. पहिलं काय आहे? सेक्शन 80CCD2. आता तुम्ही ना सर हे आपल्याला कसं समजणार, आपण कुठून शोधून काढायचं? बघा, हे भेटतं फक्त सॅलरीवाला एम्प्लॉईला, जे एम्प्लॉई आहे, सॅलरीड पर्सन आहे, हे त्याला भेटतं, आणि हे लिहिलेलं असतं त्याच्या फॉर्म नंबर 16 मध्ये. सो तुम्हाला हे शोधत बसायची गरज नाहीये, ते लिहिलेलं असेल तर डिडक्शन घ्यायचं, अदरवाईज घ्यायचं नाहीये. हे काय डिडक्शन आहे सर? याच्यामध्ये कंपनी काय करते? NPS, नॅशनल पेन्शन स्कीम जी आहे, ही एम्प्लॉईच्या NPS मध्ये कंपनी काय करते? त्याचा स्वतःचा पैसा कॉन्ट्रीब्युट करते. म्हणजेच कंपनी देते एम्प्लॉईला त्याच्या NPS मध्ये, आणि त्यांच्या फॉर्म नंबर 16 मध्ये हे दाखवते की आम्ही एम्प्लॉईच्या NPS मध्ये एवढी अमाऊंट टाकलेली आहे. ठीक आहे, मग ती अमाऊंट जर दिसत असेल फॉर्म नंबर 16 मध्ये तर आपण या सेक्शन मध्ये टाकायचं. ओके, आता हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणत असाल सर हे आपण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना नेमकं कुठं टाकायचं असतं? तर तो तिथं सेक्शन लिहिलेला असतो. लिहिलेला असतो. जसं मी इथं ओल्ड टॅक्स रिझिम मध्ये गेलो समजा, ओके, आणि इथे डिडक्शन मध्ये गेलो, डिडक्शन ग्रॉस टोटल इन्कम खाली डिडक्शन आहे. ओके, सो हे बघा इथं सगळे सेक्शन लिहिलेले आहेत का? तुम्ही मला सांगा. 80CCD2 लिहिलेलं आहे का इथं? हो.
हा, मग जर आपल्याला सॅलरीड पर्सनचा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना असा सेक्शन दिसला त्याच्या फॉर्म नंबर 16 मध्ये, तरच आपण ती अमाऊंट इथे टाकायची, नाहीतर टाकायची नाहीये. सो तुम्हाला हे जे आहे सेक्शन ऑलरेडी इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म भरताना तिथे दिलेले असतात आणि आपल्याला फॉर्म नंबर 16 मध्ये सॅलरीड वाल्या पर्सनच्या तिथं शो केलेलं असतं, जर असेल तर, अदरवाईज घ्यायचं नाहीये. मग कितीपर्यंत भेटतं तर इथं दिलेलं आहे बघा, कितीपर्यंत भेटतं नाही भेटतं हे आपलं काम तिथं कॅल्क्युलेशन करणं नाहीये. कारण आपलं काम एकच असतं इन्कम टॅक्स भरताना, जी अमाऊंट दिलेली आहे ती अमाऊंट घेऊन इन्कम टॅक्स मध्ये दाखवणं. ओके, सो ते किती टक्के त्यांनी कॅल्क्युलेट केलं वगैरे याच्यावरती जास्त डोकं लावायचं नाही. तरी पण माहितीसाठी ते दिलेलं आहे. जर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचा एम्प्लॉयर असेल, म्हणजे गव्हर्नमेंट असेल डिपार्टमेंट, तर 14% सॅलरीच्या देते जास्तीत जास्त. आणि जर बाकी प्रायव्हेट एम्प्लॉई वगैरे असतील तर कंपनी काय करते, सॅलरीच्या बेसिक सॅलरी प्लस डीएच्या 10% देते. ठीक आहे, सो हे कॅल्क्युलेशन आपल्याला बघायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक कंपनी सगळं करून देते. दुसरं डिडक्शन आहे सर, अग्निवीर स्कीम आहे. बरोबर, अग्निवीर कॉर्पस फंड स्कीम असते. अग्निवीर म्हणजे काय, जे आता कोणी सांगू शकेल का एक्सपर्ट डिटेलमध्ये? त्या आर्मीवाल्यांचे आले होते ना काहीतरी अग्निवीर मध्ये, बरोबर. हा, त्या आर्मीवाल्यांसाठी जी अग्निवीर स्कीम आली होती त्याच्यामध्ये जर कोणी असेल तसा व्यक्ती ज्याला अमाऊंट भेटलंय अशी, तर त्याच्यासाठी हे आहे. म्हणजे हे नॉर्मल एम्प्लॉई लागू होणार का, तुम्ही सांगा मला? अग्निवीरची स्कीम नॉर्मल एम्प्लॉई लागू होणार का? नाही होणार. सोडून द्या, म्हणजे प्रश्न येतच नाही. ठीक आहे, म्हणजे हे भेटणारच नाही आपल्याला, हे नावाला दिलंय फक्त. म्हणजेच 2-3 डिडक्शन पैकी हे तर काय कामाचं नाही, हे समजून झालं. अग्निवीर हे जे आहे, हे जर फॉर्म नंबर 16 मध्ये दिला असेल ATCC D2 तर न्यू स्कीम मध्ये भेटतंय. आणि तिसरं आहे सर सेक्शन 80 JJAA. हे काय आहे बेसिकली, हे असतं मोठमोठे जे कंपन्या वगैरे असतात ते काय करतात की नवीन एम्प्लॉयमेंट जनरेट करतात, म्हणजे नवीन लोकांना काम देतं. बरोबर, मग एम्प्लॉयमेंट जनरेट करतात म्हणून अशा कंपन्या किंवा बिझनेसला काय करतात, या सेक्शन मध्ये डिडक्शन दिलं जातं. ठीक आहे, त्या सेक्शन मध्ये डिडक्शन दिलं जातं. हा, ओनली 4 इयर सर्व्हिस इन डिफेन्स अग्निवीरची, हा, तर त्यांना ते भेटणार. हे सेक्शन 80 जे आहे हे देखील तुम्हाला समजलं की सर हे नॉर्मल छोट्या बिझनेसला किंवा हे सॅलरी वाल्या व्यक्तीला भेटणार नाहीये. सो मला सांगा, या 3 डिडक्शन पैकी सॅलरीड वाल्या पर्सनला कोणतं भेटणार आहे? नॉर्मल आपण जे रिटर्न भरतो हा भेटणार, की हे अग्निवीर भेटणार, की हे बिझनेसचं डिडक्शन भेटणार? सो फक्त हे भेटेल सर, जर एक नंबर. फक्त 1 नंबरचा भेटणार जर फॉर्म नंबर 16 मध्ये दिला असेल तर. म्हणजे असं म्हणू शकता सर, हे 3 जर सोडलं तर तुम्हाला न्यू टॅक्स रेजिम मध्ये काहीच दिलेले नाहीये सर. दोन्हीचा फरक समजला का? कुठं गेलं ते? ठीक आहे, फक्त जर हे जे आहे एम्प्लॉयर एनपीएस कॉन्ट्रीब्युशन आहे, फक्त हे वाला तुम्हाला जर फॉर्म नंबर 16 मध्ये दिला असेल तर घ्यायचं आहे, अदरवाईज हे बाकीचं काही भेटणारच नाहीये तुम्हाला तसे. ठीक आहे, सो इथं सर काही स्कोप नाहीये, तुम्ही असं समजून चाला. न्यू टॅक्स रेजिम मध्ये टॅक्स वाचवण्यासाठी काही स्कोप नाहीये. ओके, हा. सो आता बऱ्याच वेळा इथं काय होतं की तर क्लायंट आपल्याला विचारतो, जसं मी समजा न्यू टॅक्स रेजिम मध्ये गेलो आणि इथं क्लायंट काय म्हणतोय की सर हा जो 28,600 टॅक्स आलाय याच्यामध्ये अजून मी काही डिडक्शन दाखवू शकतो का? तुम्ही मला सांगायचंय, मी निवडले न्यू टॅक्स रेजिम, माझा टॅक्स आलाय तेवढ्या बरोबर दिलेल्या सॅलरीवरती, किती आलाय? 28,600. मला सांगा याच्यामध्ये अजून मी काही डिडक्शन दाखवू शकतो का? नो सर. इथं समजा माझा जो ATCC D2 आहे हा 0 आहे, समजून चला, माझ्याकडे काही नाही. मला सांगा न्यू टॅक्स रेजिम मध्ये अलाउड आहे का डिडक्शन? नाही. नाही. ब्लॉक दिसलं पाहिजे होतं, हे दिसलं का नाही एक मिनिट चेक करतो मी, कारण मी जर न्यू टॅक्स रेजिम सिलेक्ट केलं तर ते ब्लॉक झालं पाहिजे. एक मिनिट, ऍडव्हान्स कॅल्क्युलेटर मध्ये गेलो, असेसमेंट 25-26 सिलेक्ट केलं, न्यू टॅक्स रेजिम मध्ये गेलो, सॅलरी मध्ये टाकलं 8,50,000, टॅक्सेबल सॅलरी एवढी आली. डिडक्शन मध्ये नाही, हे इथं ब्लँक दिसत नाही, हे ब्लॉक दिसलं पाहिजे, इथं अलाउड नाहीये तुम्हाला काही. ठीक आहे, तुमची सगळी ठीक आहे. सो इथं तुम्हाला काही अलाउड नाहीये. घेते काय येतं, नाही घेणार, हे 0च पकडणार. का 0 पकडणार? इथं काही अलाउड नाही तुम्हाला. ठीक आहे, ओके. सो हे समजलं असेल, फक्त हे वेळ घेतं सर, फक्त हे घेतं. ठीक आहे, प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन मिळतं का? प्रोफेशनल टॅक्स पण भेटतं. प्रोफेशनल टॅक्स पण नाही भेटणार तुम्हाला. इथे दिले का प्रोफेशनल टॅक्स? इथं 2,500 टाकले, झाले का मायनस? नाही झाले. झाले का मायनस? हा, नाही. बघा ना,
हे ऍक्च्युली ना ब्लॉक दिसायला पाहिजेत. आता इन्कम टॅक्स साईट बहुतेक अपडेट केले त्यांनी, त्याच्यामुळे हे नंतर हे ब्लॉक दिसला पाहिजे, हे दिसायला नाही पाहिजे इथं. हे ब्लँक दिसलं पाहिजे, तिथं टाकता अमाऊंट एंटर करायला अलाउड नाहीये इथं. ठीक आहे. सर पॉलिटिकल डिडक्शन भेटेल का? कुठला? ATGGC हा रेड दिसतंय ना, हा सिद्धांत रेड दिसतंय ते मला समजलं, पण हे ऍक्च्युली हे ब्लॉक दिसलं पाहिजे ते. ठीक आहे. कोणतं डिडक्शन म्हटलं सर तुम्ही? ATGGC पॉलिटिकल पॉलिटिकलचं पण नाही, डिडक्शन नाहीच आहे याच्यामध्ये अलाउड न्यू स्कीम मध्ये. तुम्हाला नाहीच का? न्यू स्कीम मध्ये जे सांगितलं तेवढं डिडक्शन अलाउड आहे, बाकी काही डिडक्शन अलाउड नाहीये. ओके. हा रेड दिसतंय ते अलाउड नाहीये, बरोबर आहे. पण इथं मागं जे आहे हे ब्लॉक दिसत होतं, आता तुम्हाला अमाऊंट एंटर करायला अलाउड करता येते, पण इथं तुम्हाला अलाउड नाही भेटणार, कारण इथं तुम्हाला रेड दिसेल ते. इथं बघा रेड दिसतंय इथं. ठीक आहे. तुम्ही टाकून बघू शकता, त्याचा काही इश्यू नाहीये. आता एक लक्षात घ्या. सो तुम्हाला एक समजून झालं की सर जी न्यू टॅक्स रिजिम मध्ये जो काही टॅक्स येणार आहे तो असणार आहे फायनल टॅक्स. त्याच्यामध्ये तुम्ही छेडखान जास्त काय करू शकत नाहीये. तुम्हाला डिडक्शन अलाउड नाहीये, तुम्ही टाकला तरी काय फायदा होणार नाहीये. फक्त जे एक डिडक्शन टाकलं सांगितलं तेवढं तुम्हाला अलाउड आहे. मात्र मी हे जर न्यू टॅक्स रिजिम मध्ये गेलो, सॉरी ओल्ड मध्ये गेलो, जुन्या टॅक्स रिजिम मध्ये जर गेलो, तर इथं तुम्हाला बऱ्यापैकी डिडक्शन घेता येतं. जसं की समजा बऱ्याच जणांनी म्हटलं सर प्रोफेशनल टॅक्स भेटतं का? हो भेटतं. मला सांगा वरून मायनस झाले का प्रोफेशनल टॅक्स? बघा हे बघा 8 लाख इन्कम होतं, 2,500 टाकले, हे काय भेटलं तुम्हाला? 2,500 याच्यातून मायनस झाले. एंटरटेनमेंट अलाउन्स वगैरे मोस्टली फॉर्म 60 मध्ये दिसत नाही, पण असला तर त्याचं डिडक्शन गव्हर्नमेंट एम्प्लॉईला वगैरे भेटतं. ठीक आहे. सो हे प्रोफेशनल टॅक्स वगैरे तिथं असणार आहे. कुठं? तुमच्या फॉर्म नंबर 16 मध्ये जे असेल तेच टाकायचंय. ओके. आता एक लक्षात घ्या, डिडक्शन्स. आता डिडक्शनचं तुम्हाला इथं जे आहेत बरेचसे ऑप्शन आहेत. जसं समजा मी LIC टाकले, माझ्याकडे LIC 50,000चे आहे. तो इथं बघा 50,000 डिडक्शन मध्ये ऍड झाले. आता मी नंतर म्हटलं की मग मी स्वतः NPS मध्ये 50,000 टाकले, तर माझी अमाऊंट 1 लाख रुपये झाले. माझ्या एम्प्लॉयरनं माझ्याकडे माझ्या ह्याच्यामध्ये NPS मध्ये समजा 40,000 टाकले, परत ते 40,000 ऍड झाले. याचा अर्थ सर हे जे डिडक्शनची अमाऊंट आहे ही माझ्या इन्कम मधून मायनस होणार. म्हणजे 7,97,500 मधून हे 1,40 मायनस होणार. म्हणजेच माझं काय होणार, इकडे इन्कम टॅक्सेबल इन्कम कमी होणार. समजलं का? डिडक्शनचा फायदा काय होतो? डिडक्शनचा फायदा हा होतो सर तुमचं जे ग्रॉस टोटल इन्कम आहे हे डिडक्शनमुळे कमी होतं. म्हणजे तुमचं टॅक्सेबल इन्कम काय होतं? कमी होतं. आणि ते कमी झाल्यामुळे तुमचा टॅक्स कमी लागतो. कार लोनचं डिडक्शन भेटत नाही मॅडम. ठीक आहे, आपण बघू ते. आता मेन पॉईंटकडे येऊ आपण आणि नंतर ह्या पॉईंटकडे परत येऊ. ते म्हणजे सर डिडक्शन कुठले कुठले अलाउड आहे. ठीक आहे. ओके. सो हा एक ब्लॉग आहे आपला, जो ब्लॉग मी मागवून पाठवला होता की सर डिडक्शन कुठल्या कुठल्या असतात. आता मी तुम्हाला न्यू टॅक्स रिजिम मध्ये इथं सांगितलं की सर तुम्हाला ATC, सॉरी ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये काय आहे, ATC टू ATU म्हणजे ह्यामध्ये जे काही सेक्शन येतील ते सगळे तुम्हाला ऍज अ डिडक्शन अलाउड आहे. सो हा ब्लॉगची लिंक मी पाठवतो. ही ब्लॉगची लिंक तुम्ही सेव्ह करून ठेवा, ही तुम्हाला पुढे कामाला येईल. त्याचा भरपूर युज होईल तुम्हाला. सो हे मी तुम्हाला हे बघा लिंक पाठवतो इथं, नाहीतर तुम्ही आपल्या साईटला जाऊन पण चेक करू शकता. ठीक आहे. ओके. ठीक आहे. सो याचा वापर तुम्हाला कुठं होणार? मॅक्झिमम न्यू की ओल्ड मध्ये होणार? मॅक्झिमम यूज कुठं होणार? न्यू स्कीम मध्ये की ओल्ड टेक्स मध्ये? ओल्ड मध्ये. हा. क्लायंटला सांगायचं सर न्यू मध्ये काही स्कोप नाहीये, जो टॅक्स येतो तेवढाच राहणार, तिथे चेंज नाही होणार. आणि जर समजा मग आपण ओल्ड मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो की चला ओल्ड मध्ये फायदा होतो का क्लायंटला, म्हणजे हे डिडक्शन जर टाकले आपण तर टॅक्स कमी होतोय का हे चेक करण्यासाठी आपण डिडक्शन टाकतो तिथं. ठीक आहे. ठीक आहे. ओल्ड मध्ये सर काय काय येतं? सो पहिला सेक्शन आहे सर ATC. नोट डाऊन करून ठेवा, जर नोटबुक असेल तर नोट डाऊन करून ठेवा. ATC हा सेक्शन आहे. आता ATCच्या ब्रॅकेटमध्ये लिहा मॅक्झिमम 1.5 लाख रुपये. मॅक्झिमम किती भेटणार? 1.5 लाख रुपये. मॅक्झिमम 1.5 लाख रुपये भेटणार सर. ATC मध्ये काय काय येतं ते बघू आपण, पण तिथं नोट डाऊन करून ठेवा की जे जे डिडक्शन सेक्शन ATC मध्ये येतात ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये अलाउड आहे. 1.5 लाखच्या वरती अमाऊंट गेली तरी ते अलाउड नाहीये. ओके, म्हणजे डिडक्शन भेटणार नाहीये त्याचं. मग सर ATC आता हा मराठीमध्ये लिहिले, कोणाला इश्यू आहे का? कुणा असं आहे का मराठी समजत नाहीये?
आता तुमच्या एवढी म्हणत असेल सर इंग्लिशमध्ये वाचायचं आहे तर ठीक आहे, इंग्लिशमध्ये पण वाचता येतं तुम्हाला. त्या साईडलाच गेला इन्कम टॅक्सच्या साईडला, इथे इंडिव्हिज्युअल मध्ये गेला, सॅलरीड एम्प्लॉई किंवा कुठलंही घ्या तुम्ही, आणि इथं घ्या डिडक्शन. दिसते का? डिडक्शन ऑन विच आय कॅन गेट टॅक्स बेनिफिट. डिडक्शन मध्ये गेला तर इथं तुम्हाला इन्कम टॅक्स साईडला काय आहे, इथं खाली जर गेला रोड टॅक्स रिझीम, न्यू टॅक्स रिझीम, त्यानंतर हे बाकीचं बरंच काही दिले रिपीट वगैरे. हे बघा, हे सेक्शन आहे त्याचं. ATCCD2, ATCCH, ATC, हे बघा ATC दिले तुम्हाला. हे पण वाचू शकता इथून पण. इथं पण तुम्हाला तेच सांगितलं की मॅक्झिमम 1.5 लाख रुपये इथे भेटणार आहे. ठीक आहे. सो हे जे सेक्शन आहेत सर, तुम्ही म्हणा सर आपल्याला कसं समजणार. सो हे सेक्शन जे आहेत सॅलरीच्या केसमध्ये तुम्हाला तिथं डायरेक्टली दिलेले असतात फॉर्म नंबर 16 मध्ये, किंवा आपण डिसाईड करून ती अमाऊंट तिथे टाकू शकतो की कुठल्या सेक्शन मध्ये येते. फक्त आपल्याला हे माहिती पाहिजे की सर एटीसी मध्ये काय काय येतं. सो इथं काय म्हटलं की सर इथं जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयाचं आपल्याला डिडक्शन भेटतं एटीसी सेक्शन मध्ये. ठीक आहे. म्हणजे हे जर 1.5 लाखचं डिडक्शन टाकलं तर ओल्ड टॅक्स रिझीम मध्ये आपलं इन्कम एवढ्या अमाऊंटनी कमी होणार. टॅक्स अमाऊंट कमी मला सांगा तुम्ही, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. बरेच जण क्लायंट काय म्हणतात की सर एवढ्या अमाऊंट टॅक्स कमी होणार की टोटल इन्कम कमी होणार. तुम्हाला काय वाटतं? 1.5 लाख Income कमी होणार. रुपये वगैरे घेतली सर, इन्कम कमी होणार 1.5 लाखांनी की टॅक्स कमी होणार? इन्कम कमी होणार. इन्कम कमी होणार. हा, क्लायंटचं मिसअंडरस्टँडिंग काय होतं बऱ्याच वेळा की मी समजा 10,000चा मेडिकल इन्शुरन्स घेतला तर माझं 10,000 टॅक्स. तसं नाही, त्यांना सांगायचं सर इन्कम मधून मायनस होणार आणि त्या इन्कम राहिलेल्या इन्कमवर टॅक्स कॅल्क्युलेट होणार. ठीक आहे. सो एटीसी मध्ये कुणासाठी अलाउड आहे सर? इंडिव्हिज्युअल आणि एचईएफ साठी आहे. मॅक्झिमम डिडक्शन 1.5 लाख रुपये आहे. सो याच्यामध्ये काय काय येतं सर? पहिलं मेन्शन करा, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी येतं. काय येतं? LIC किंवा LIP. LIC म्हणजे असं नाही की LIC कंपनीचीच पॉलिसी पाहिजे. बाकीचे ज्या लाईफ इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्या पॉलिसीचा जो प्रीमियम अमाऊंट असते, प्रीमियम अमाऊंटचं डिडक्शन तुम्हाला एटीसी मध्ये भेटतं. सो एटीसी लिहा, त्याच्या खाली पहिला पॉईंट लिहा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. मग लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये जीएसटी नाही पकडायचा. ठीक आहे. तुमचा समजा जो प्रीमियम अमाऊंट असेल किती, तुमची समजा प्रीमियम अमाऊंट असेल 20,000 रुपये. आता तिथं देताना बऱ्याच वेळा जीएसटी ऍड असतो, बरोबर? सो जीएसटी ऍड होऊन जी अमाऊंट येते ती नाही पकडायची. समजा इथं जीएसटी 2,000 असेल, 3,000, 4,000 जे काय असेल ही पकडायची नाही जीएसटीची अमाऊंट. जी विदाऊट जीएसटी अमाऊंट असेल तीच अमाऊंट तिथं पकडायची आहे. बाय रूल अशीच पकडली जाते. बऱ्याच जण काय करतात, जीएसटी अमाऊंट पण पकडून टाकून देतात. आता इन्कम टॅक्स मध्ये एक लक्षात घ्या, जर तुम्ही इन्शुरन्स मध्ये अमाऊंट टाकली तर तुम्हाला इन्कम टॅक्सची रिसीट जोडायची, सॉरी लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची रिसीट जोडायची गरज नाहीये. आपल्याला कुठलेही डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागत नाही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना. त्यामुळे आपण क्लायंटला पहिलं सांगायचं तुमच्याकडे रिसीट असेल तर रिसीट द्या. जर रिसीट आता भेटत नसेल तर अमाऊंट सांगा, तेवढे अमाऊंट आपण एटीसी मध्ये टाकू. मात्र तुमच्याकडे प्रूफ पाहिजेत. म्हणजे असं नाही की तुम्ही मनाने काय पण सांगितलं 40,000 50,000 नसताना देखील, आणि पुढे जर नोटीस आली तर नोटीस त्यांनाच हँडल करावी लागणार. म्हणजेच काय बघा, आपण इन्कम टॅक्स रिटर्न नेहमी क्लायंटच्या लॉग इन फाईल करतो. त्याच्यामध्ये आपला रोल कुठं येत नाही मोस्टली. त्याच्यामुळे जी काही रिस्क असेल ही क्लायंटला हे करावं लागते. त्यामुळे क्लायंटला हे सांगून ठेवायचं की जे जेन्युन असेल ते सांगत चालायचं, फेक डायरेक्टली आपण सजेस्ट करायचं नाहीये. बरेच जण सांगतात सर प्रूफ जोडायची गरज नाहीये, मग डायरेक्टली काही पण अमाऊंट टाकली तर चालेल का? बघा, टाकू शकता पण त्याचा इफेक्ट काय होणार, पुढे जाऊन रिटर्न प्रोसेस देखील होईल. पण ज्यावेळी समजा तुमचा रिटर्न डिफेक्टिव्ह मध्ये येईल आणि त्यांना जर समजलं की नाही तुम्ही फेक डिडक्शन घेतलाय, त्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. सो लाईफ इन्शुरन्स समजलं का? हो सर. हा, हे फक्त इथं काय दिलंय बघा की बऱ्याच वेळा सम अश्युर्ड अमाऊंट दिली जाते की तुम्ही समजा 60 वर्षानंतर किंवा डेथ झाल्यानंतर 50 लाख भेटणार, एवढं भेटणार. तर त्याच्या 10% जास्त अमाऊंट नसली पाहिजे प्रीमियमची, एवढं सांगितलं. ठीक आहे. सो एटीसी मध्ये पहिलं डिडक्शन भेटतं सर LIP म्हणून त्याला आपण, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. सेकंड आहे सर होम लोनचं प्रिन्सिपल अमाऊंट. काय भेटतं? होम लोनचं प्रिन्सिपल अमाऊंट. सर होम लोन मध्ये काय काय जातं मला सांगा, कोणी बघितलंय का? इंटरेस्ट सर्टिफिकेट मी दाखवतो आता तुम्हाला. होम लोनचं इंटरेस्ट सर्टिफिकेट बघितलंय का कोणी? याच्यामध्ये काय काय जातं सर? एक असते प्रिन्सिपल अमाऊंट. प्रिन्सिपल म्हणजे काय? मुद्दल अमाऊंट. आणि दुसरी काय असते तर इंटरेस्ट अमाऊंट, व्याज जाते. असा तुमचा EMI जातो, दोन्ही मिळून, बरोबर? ओके. तो एक मिनिट मला चेक करू द्या, माझ्याकडे रिसीट आहे का बघू द्या.
हे सगळ्यांना दिसते का सांगा मला? हो दे हो तो ठीक आहे. प्रत्येक होम लोनचं इंटरेस्ट सर्टिफिकेट असंच असणार आहे. कुठल्या बँकचं असेल, दुसऱ्या काही सांगता येत नाही. आता हे IDBIचं आहे, सेम असणार त्याच्यामध्ये. आता हा बेसिकली त्यांचा इंटरेस्ट आहे. सो आपण टोटल इंटरेस्ट पकडणार. मला सांगा इंटरेस्ट किती गेला इथं? 2,32,365. ठीक आहे, म्हणजे आणि जास्त डायरेक्टली लमसम अमाऊंट पे केलंय. टोटल इंटरेस्ट, अच्छा लमसम नाही की पे केलंय, इंटरेस्ट जास्त लागणार ज्यांना, कारण मागचा ऍड झाला असेल इंटरेस्ट. ठीक आहे, टोटल इंटरेस्ट गेलायचं 2,32,365. प्रिन्सिपल अमाऊंट किती गेलंय? 83,261. 83,261. मला सांगा, हे थोडंसं वाचा अगोदर आणि मला सांगा याच्यामधले कुठले डिडक्शन घ्यायचे सर ATC मध्ये? हे होम लोनचं वाचा आणि मला सांगा कुठला अमाऊंट घ्यावे लागेल. प्रिन्सिपल अमाऊंट. मुद्दल आणि व्याज. हा, इंटरेस्ट घ्यायचा आहे की प्रिन्सिपल अमाऊंट घ्यायची ATC मध्ये? प्रिन्सिपल अमाऊंट. सर ATC मध्ये प्रिन्सिपल अमाऊंट घेतली जाते, व्याज घ्यायचं नाहीये इथं. व्याज कुठं दाखवतो सर आपण? सर व्याज दाखवतो आपण इथं. थांबा दाखवतो. इन्कम टॅक्स साईडला जेव्हा तुम्ही जाणार पुढं तुम्हाला दाखवेन मी. आपला जो इन्कमचा दुसरा हेड कुठला आहे हो? सॅलरी झाल्यानंतर कुठला हेड असतो? इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी. मग ह्या हेडमध्ये, या इन्कम हेडमध्ये तुम्हाला जे व्याज आहे, इथं व्याज किती आहे अमाऊंट सांगा, मी व्याज टाकून दाखवतोय तिथं तुम्हाला. किती आहे व्याज इथं? व्याज किती आहे? 2,32,365 आहे का? 2,32. म्हणजे 2,32,365 हा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये दाखवा लागणार. 2,32,365. मॅक्झिमम किती भेटले? 2 लाखच भेटले, कारण 2 लाखच अलाउड असतात. सॉरी, मी न्यू मध्ये गेलोय का? ओल्ड. ठीक आहे, मला 2 लाखात टाकावं लागतील. मॅक्झिमम 2 लाखच अलाउड असतात, 2,35,000 नाही भेटत. ठीक आहे, सो 2 लाख इथून बघा मायनस मध्ये गेले ऑटोमॅटिक. मी 2 लाख टाकलं, 2 लाख मायनस झाले. म्हणजेच काय, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये जे व्याज असतं हाऊस प्रॉपर्टीवरचं, ते लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणून दाखवतो आपण. मग तुम्ही म्हणा सर ATC मध्ये कुठं दाखवायचं? ATC सर डिडक्शन मध्ये दाखवतो आपण. ATC मध्ये डिडक्शन मध्ये हे बघा ATC हे दिसते तुम्हाला. मग सर ती जी अमाऊंट होती कुठली 83,000 ही वाली मुद्दल. 83,261 ही तुमच्या ATC मध्ये जाणार. 83,261. ठीक आहे, ATC सेक्शन मध्ये रिपेमेंट ऑफ हाऊसिंग लोन म्हणतो याला आपण. हाऊस लोनचा रिपेमेंट अमाऊंट. ठीक आहे, सो हा मेजर फरक समजला का इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल अमाऊंट मधला? हो सर. बघा, या गोष्टी गरजेच्या आहेत, कारण हे बेसिक नॉलेज आहे, थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, कारण क्लायंटला एवढं डिटेलमध्ये माहिती नसतं, आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे. हा, सो 2 डिडक्शन समजलं आपल्याला सर. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, होम लोनचं जर आपल्याला असेल, मग सर हे डॉक्युमेंट घ्यावं लागतं बरं का. होम लोनचं जर कोणी म्हणत असेल ना की सर माझं व्याज जातंय आणि माझं EMI जातोय, त्यांना सांगायचं कंपल्सरी सर आम्हाला होम लोनचं इंटरेस्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि प्रत्येक बँक देते. ठीक आहे, हे हाऊस लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट असतं आणि याच्यामध्ये अमाऊंट मेन्शन असते. सो हीच अमाऊंट आपण पकडायची असतात, दिलेल्या अमाऊंट. तो ते मागून घ्यायचं, इथं अंदाजे टाकायचं नाहीये. ओके, नंतर आहे थर्ड. बोला सर म्हणजे आपल्याला हाऊस प्रॉपर्टीच्या अंडर इंटरेस्ट आणि डिडक्शनच्या अंडर मुद्दल हे दोन्ही मिळतं का म्हणजे आपल्याला? नाही, बघा त्याच्यामध्ये व्याज इंटरेस्ट जे असतं ते हाऊस प्रॉपर्टीमध्ये दाखवणार तुम्ही लॉस मध्ये, बरोबर. म्हणजे ते वजाच होईल ना त्यातून? ऑटोमॅटिक वजा झालंय ना तिथं. हे बघा इथे हा, इंटरेस्ट ऑप्शन दिलाय ना, म्हणून ते वजा झालं ना इथं. इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. मी 2 लाख टाकले, 2 लाख मायनस झाले बघा इथं, कारण लॉस दाखवत आहे ते. कारण इंटरेस्ट हे आपलं इन्कम नाही ना मॅडम, बरोबर. हो. हाऊस लोनचे इंटरेस्ट हे आपलं इन्कम आहे का? नाही, इन्कम नाही. नाहीये, म्हणून ते मायनस मध्ये गेले, कारण तो लॉस आहे एक प्रकारचा. पण त्यांनी हे डिडक्शन मध्ये सेपरेटली न दाखवता डायरेक्टली हाऊस प्रॉपर्टी या हेड मध्ये दाखवायला सांगितलंय. आणि जे तुम्ही जी मुद्दल अमाऊंट भरताय म्हणजे त्याला प्रिन्सिपल अमाऊंट म्हणतो आपण, ही जाते तुमची ATC मध्ये. समजलं का? डिडक्शन मध्ये हे बघा ATC मध्ये मुद्दल अमाऊंट दाखवायची. समजलं? मग सर ती अमाऊंट जर मायनसच जाते मग तिथे आपण टाकणं गरजेचंच आहे का? अहो पण मायनस झालं तर आपल्याला बेनिफिट आहे ना मॅडम. आता हे 7,97,500 अमाऊंट आहे, बरोबर. हो, जर मी त्यातून वजा होईल. इंटरेस्टचं बेनिफिट घ्यायचं असेल तर 2 लाख मायनस होतील ना माझ्या इन्कम मधून, 797 मधून. मग मी तेच हे झाले म्हणते का सर, मायनस? बेनिफिट मिळतो ना आपल्याला, म्हणजे इंटरेस्ट इकडून पण वजा होतो तो बेनिफिट आणि खाली डिडक्शन पण मुद्दल benefit. मध्ये मुद्दलचं तिकडे भेटते डिडक्शन. हा, हो, हो. म्हणजे दोन्ही benefit. डिडक्शन होते ना रिपेमेंट म्हणजे
हा डिडक्शन भेटतं आपल्याला, बरोबर आहे. म्हणून तर आपण ते दाखवतो तिथं इन्कम इंटरेस्ट हे. आणि मेजर डिडक्शन हाऊस लोनवाल्यांचं तेच बेनिफिट आहे की इंटरेस्टचं डिडक्शन भेटतं 2 लाख रुपये आणि प्रिन्सिपल अमाऊंट पण मायनस एटीसी मध्ये डिडक्शन भेटतं. ठीक आहे. ओके. थर्ड आहे हा हेल्थ इन्शुरन्स बघू भाग्यश्री मॅडम, पुढे जायचं आपल्याला. फिक्स्ड डिपॉझिट. जर तुम्हाला 5 वर्षाचे जर एफडी जर करत असाल तुम्ही, 5 वर्षाचं फिक्स्ड डिपॉझिट, 2 वर्षाची नाही, 1 वर्षाची नाही, 5 वर्षाची एफडी करत असाल तर त्याचं तुम्हाला एटीसी मध्ये डिडक्शन भेटतं. ठीक आहे. हे समजलं. बघा हे जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे एफडी काय असतं माहिती आहे का सगळ्यांना. येस. हो हा. सर. हो. फक्त कंडिशन काय आहे सर, जर तुम्हाला एटीसी मध्ये डिडक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला 5 वर्षाची एफडी करावी लागणार. मग सर एकदा एफडी केली की दरवर्षी डिडक्शन घ्यायचं का, की ज्या वर्षी कराल त्या वर्षी घेणार, मला सांगा पहिला. तर ज्या वर्षी करणार ज्या वर्षी करू त्या वर्षी. त्या वर्षी डिडक्शन घेणार की दरवर्षी घेणार. ज्या वर्षी करू त्या ज्या वर्षी वर्षी करू त्या वर्षी. प्रत्येक डिडक्शन कुठलंही असो, ज्या वर्षी तुम्ही पे करणार म्हणजे ज्या वर्षी इन्व्हेस्टमेंट करणार ह्याच्यामध्ये डिडक्शन मध्ये, त्याच वर्षी तुम्हाला त्याला अलाउड असतं. ठीक आहे. जर समजा पुढच्या वर्षी नाही केला तर पुढच्या वर्षी भेटत नाही ते. जसं की 5 वर्षाची एफडी ही ज्या वर्षी करणार त्याच वर्षी भेटणार, त्याच्या पुढच्या वर्षी नाही भेटणार. तुम्हाला नवीन 5 वर्षाची एफडी करावी लागते. ठीक आहे. नंतर चौथं आहे टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड भरपूर प्रकारचे असतात आणि जे सर्टिफिकेट येतं म्युच्युअल फंडचं इन्व्हेस्टमेंटचं त्याच्या खाली लिहिलेलं असतं ते टॅक्स सेव्हिंग आहे की नाही वगैरे. किंवा त्यांच्याकडून तुम्ही म्युच्युअल फंड करता त्यांना विचारायचे की बाबा माझा टॅक्स सेव्हिंग आहे की रेग्युलर म्युच्युअल फंड आहे. सो रेग्युलर म्युच्युअल फंड एटीसी मध्ये नाही येत, टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड येतो. ते कन्फर्म करावं लागतं. ओके. ते कन्फर्म ETF असतं ना गं. हा ते लिहिलेलं असतं त्याच्यावरती. ठीक आहे. ELA जे असते ELSS इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम वगैरे या प्रकारचे म्युच्युअल फंड असतात ते येतात तुमच्या एटीसी मध्ये, कारण ते टॅक्स सेव्हिंग असतात, बाकीचे नसतात. ठीक आहे. आणि ह्या प्रकारच्या ज्या म्युच्युअल फंड असतात ना, हे कसं ब्लॉक असतात काही वर्षांसाठी, 3 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो वगैरे असं काहीतरी असतं त्यांचं. ठीक आहे. सो ते कन्फर्म करून घ्यायचं. नंतर आहे सर पीएफ आणि पीपीएफ मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल, म्हणजे समजा तुम्ही जॉब करत असाल तर पीएफ मध्ये तुमचा पैसा कट होतो. जर समजा तुम्ही बिझनेस करत असाल वगैरे, तुम्हाला स्वतःहून पैसा टाकायचा आहे पीएफ मध्ये, तर पीपीएफ मध्ये टाकला जातो. मग ही जी अमाऊंट तुम्ही टाकता किंवा तुमची जी कट होते, बरोबर, ती अमाऊंट जी आहे एटीसी मध्ये दाखवता येते. ओके. सो काय काय बघितलं आपण आता. पहिलं बघितलं सर लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचं प्रीमियम अमाऊंट भेटते आपल्याला, होम लोनचं मुद्दल अमाऊंट भेटते एटीसी मध्ये, प्रिन्सिपल अमाऊंट. 5 वर्षाची एफडी केली तर ती अमाऊंट एटीसी मध्ये टाकता येते त्या वर्षी. टॅक्स सेव्हिंग Sir. म्युच्युअल फंड असतील तर तर हे एफडी बद्दल 5 वर्षाचे म्हणजे मॅच्युरिटीचे वर्ष पकडायचं मॅच्युरिटी 5 वर्ष, बरोबर. म्हणजे मॅच्युरिटी ज्या वर्षी होईल त्यावर्षी ज्यावेळेस आपल्याला इंटरेस्ट मिळेल ते घ्यायचंय की ज्यावेळेस इंटरेस्ट आपण अदर करतो इन्कम मध्ये त्यावेळेस? टॅक्सेबल असणार. एफडी वरचा इंटरेस्ट टॅक्सेबल असतो ना अदर इन्कम मध्ये. हा हा. इंटरेस्ट टॅक्सेबल असणार. बघा इन्कम जे जनरेट होतं ते टॅक्सेबल असतं. ओके. आपण ज्या वर्षी 5 वर्षाची एफडी करणार, समजा तुम्ही ह्या वर्षी 1 लाख रुपयाची 5 वर्षासाठी एफडी केला तर 1 लाखचं डिडक्शन एटीसी मध्ये घेणार तुम्ही. पुढे जाऊन 5 वर्षानंतर मॅच्युअर झाल्यानंतर जे व्याज भेटणार वगैरे तर ते इन्कम टॅक्स मध्ये अदर इन्कम मध्ये दाखवावं लागतं तिथं. ठीक आहे. ओके. सो हो. पीएफ आणि पीपीएफ हे देखील समजलं तुम्हाला. जर कोणी इन्व्हेस्टमेंट केलं असेल तर त्याच्यामध्ये बघा हे आपण क्लायंटला सांगतो की सर हे घ्या. मी तरी डायरेक्टली काय करतो, ही लिस्ट पाठवतो ज्याला मराठी समजते तर हे घ्या, हे लिस्ट घ्या आणि तुमचं काय असेल डिडक्शन तर सांगा. कारण एक डिडक्शन आपण नाही विचारू शकत की बाबा पीएफ आहे का, एनएससी आहे का, सुकन्या समृद्धी योजना आहे का. ठीक आहे. बऱ्याच जणांना माहिती असतं, ते सांगतात की मी याच्यामध्ये पैसे टाकतो. जर कोणाला कन्फ्युज असेल तर त्यांना सरळ लिस्ट पाठवून द्यायची, सर हे डिडक्शन अलाउड आहेत ओल्ड मध्ये, न्यू मध्ये काही भेटत नाही म्हणून सरळ सांगून टाकायचं. ठीक आहे. तो याच्यामध्ये ओल्ड मध्ये डिडक्शन नंतर टाकून बघायचे, जर काही टॅक्स सेव्ह होत असेल तर ओल्ड मध्ये जायचं, अदरवाईज न्यू डायरेक्टली फाईल करून टाकायचं. पण आपल्याला हे माहिती करून घेणं गरजेचं आहे, कारण ओल्ड मध्ये बेनिफिट होतोय की नाही यासाठी डिडक्शन काय काय आहेत क्लायंटकडे हे पहिलं आपल्याला माहिती करून घ्यावं लागतं. ठीक आहे. सो इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायच्या अगोदर आपण इन्कमची माहिती तर घेतोच, त्यासोबत डिडक्शनची माहिती पण घ्यावी लागते. पीपीएफ समजलं. एनएससी. हा सर एक विचारायचं आहे, एफडी मध्ये मंथली इन्कम असतं, मंथली इंटरेस्ट मिळतं, हा त्यावेळी काय ते मंथली जेव्हा इंटरेस्ट मिळतं ते टॅक्सेबल असणार आहे ना? हो. आता बघा आपण इन्कम टॅक्स रिटर्न 1 वर्षाचं भरतो, बरोबर.
हा इन्कम टॅक्स रिटर्न आपण प्रत्येक एका फायनान्शियल इयरचा भरतो. म्हणजे एका फायनान्शियल इयरमध्ये जे काही व्याज येईल तुमच्या एफडीचं वगैरे किंवा हा. सेव्हिंगचं ते आपण अदर इन्कम मध्ये घ्यायचं. टॅक्सेबल असतं ते. ओके. हा, असं नाही की 5 वर्षानंतर घ्यायचं वगैरे, तसं नाहीये. तुम्हाला जर हा. इयरली जर इंटरेस्ट भेटत असेल तर इयरली त्या वर्षामध्ये घ्यावं लागेल ते अदर इन्कम मध्ये. ओके. हा. ठीक आहे. ठीक. त्यानंतर हे एनएससी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असतं. हे बँकमध्ये देखील तुम्हाला ऑप्शन दिला जातो याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. बघा आता हे याचे बेनिफिट काय असतात, तर एनएससी मध्ये टाकलं तर पैसे काय भेटतं वगैरे हे थोडंसं तुम्हाला रीड करावं लागेल. ठीक आहे, कारण तो आपण इथे इन्व्हेस्टमेंटचा पार्ट बघत नाही आहोत. सो ह्याचं जर काही डिडक्शन करत असाल, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर एटीसी मध्ये भेटतं. सुकन्या समृद्धी योजना म्हणजे जे लहान मुलींसाठी असतात, हा, तर त्या लहान मुलींसाठी जे सुकन्या समृद्धी योजना आहे त्याचं देखील अमाऊंट तुम्हाला एटीसी मध्ये घेता येते. ही कंडिशन हीच आहे का, मुलीचं वय 10 पेक्षा कमी पाहिजे? कन्फर्म करून घ्या, बरोबर. हो, खातं उघडायला ते 10 वर्षाखाली पाहिजे. तो सुकन्या समृद्धी योजनाची अमाऊंट जी काही तुम्ही टाकतात तिथं ती देखील तुम्हाला एटीसी मध्ये डिडक्शन भेटते. नंतर आहे ट्युशन फीज. आता ट्युशन फीज समजून घ्या. शाळा किंवा कॉलेजमध्ये भरलेली ट्युशन फीज. प्रायव्हेट ट्युशन म्हटलंय का इथं? येस, प्रायव्हेट ट्युशन म्हटलेलं आहे का इथं? प्रायव्हेट ट्युशन अलाउड नाहीये, समजून घ्या. तुम्ही एखादी डाऊट गव्हर्नमेंट, होता इथं. काय म्हटला? एक डाऊट होता, म्हणलं ट्युशन फी किती वयापर्यंत लागू का असं काही नाही? तसं काही नाहीये सर. बघा कंडिशन काय दिल्यात, एक तर स्कूल आणि कॉलेजमध्ये भरलेली ट्युशन फी. स्कूल आणि कॉलेज म्हणजे काय, गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज स्कूल किंवा कॉलेज, बरोबर, ज्यांचं रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटकडे आहे. अशा स्कूल किंवा कॉलेजमध्ये जी तुम्ही फीज भरता त्या फीच्या रिसीटवरती ट्युशन फीज लिहून येते, बरोबर. आता माझ्याकडे ती रिसीट नाहीये, पण एक मिनिट बघू द्या आहे की नाही रिसीट. ट्युशन फी मम्मी डॅडी दोघांपैकी एकाला मिळते की दोघांना? बघा आता कसं आहे ते पण सांगतो तुम्हाला, एक मिनिट. मुलांचं एज लिमिट नाही ना सर काही? एज लिमिट नाही आहे सर तसं काही. आता समजा कोणी 25-30व्या वर्षी ऍडमिशन घेतलं तर त्याला काय करणार मग आता, बरोबर ना. हो सर. आता कसं आहे, ही जी ट्युशन फीज आहे ही एकतर काय सांगितलं सर, गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज स्कूल किंवा कॉलेज पाहिजे. स्कूल किंवा कुठलंही कॉलेज असू द्या, ठीक आहे. सो याच्यामध्ये सर ट्युशन फीज अलाउड आहे. ट्युशन फीज मध्ये सर बऱ्याच, आपण जेव्हा फीजची रिसीट भेटते तेव्हा आपल्याला बरीचशी फीज असते. त्याच्यामध्ये सर ट्युशन फीज लिहिलेली असते, त्याच्यामध्ये तुमची समजा बाकीचे जे मील वगैरे असेल किंवा कॅन्टीन फीज किंवा जिम फीज वगैरे असते, बरोबर, किंवा समजा तुमचं ट्रान्सपोर्ट वगैरे ट्रॅव्हलिंग वगैरे जे काय असेल, बाकीचे फेअर असतील, जिमची फीज असेल, बाकीचे काही बुक्स वगैरे असतील, हे सगळं ऍड करून दिलं जातं. समजा याची फीज गेली तुमची 1,50,000 आणि इथं ट्युशन फीज आहे फक्त समजा 40,000. मग काय घेणार, 1,50,000 घेणार की 40,000 घेणार? 40,000. 40,000. हा. 40,000. बघा मॅक्झिमम लोक काय करतात, म्हणजे घ्यायचं आहे बाय रूल हेच घ्यायचंय तुम्हाला. ट्युशन फी जी ट्युशन फी लिहिली तेवढीच घ्यायची आहे. पण दाखवताना आता बरेच जण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना काय करतात, ही डायरेक्टली ही अमाऊंट टाकून देतात. ही ऍक्च्युअल मध्ये अलाउड नाहीये. गोष्ट वेगळी आहे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट लगेच जाऊन चेक नाही करत किंवा तुमच्याकडे लगेच रिसीट नाही मागत की बाबा मला फीची रिसीट आणून द्या वगैरे. ठीक आहे, मागत नाही मोस्टली, पण सांगायचं जेन्युअनली की हे जे आहे तेवढं अलाउड आहे. बरेच जण हे टाकतात अमाऊंट, ते चुकीचं आहे, पण चालून जातं कधी कधी. ठीक आहे, प्रॅक्टिकली सांगतोय, घेतात लोक, पण बाय रूल हेच घेतलं पाहिजे 40,000. सो याच्यामध्ये मला सांगा की जर तुम्ही प्रायव्हेट ट्युशन क्लास लावला, बरेचसे मुलं काय करतात स्कूल कॉलेज सोडून बाकीचे प्रायव्हेट ट्युशन लावतात. प्रायव्हेट ट्युशनचा अलाउड आहे का याच्यामध्ये? नाही. नो. प्रायव्हेट ट्युशनची फीज अलाउड नाहीये. ठीक आहे, प्रायव्हेट ट्युशनची अमाऊंट एटीसी मधून डिडक्शन नाही भेटणार, सो ती घ्यायची नाही. मॅक्झिमम ट्युशन फी किती अलाउड आहे? बघा एटीसीचं लिमिट किती आहे सर? 1.5 लाख. एटीसीचं मॅक्झिमम 1.5 लाख. मग तुम्ही समजून चला 1.5 लाख पण मॅक्झिमम लिमिट आहे. तर फीजचं असं काही लिमिट नाही की फीज एवढीच असली पाहिजे वगैरे. ठीक आहे, फीजचं असं काही लिमिट नाहीये ट्युशन फीची एवढीच असली पाहिजे वगैरे. जी असेल ती घेऊ शकता, मात्र टोटल डिडक्शन तुम्हाला 1.5 लाखच्या पुढे भेटत नाही, माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, ओके. नंतर आहे बऱ्याच वेळा आपण तुम्ही समजा जेव्हा हाऊस वगैरे बाय करता, घर वगैरे खरेदी करता, त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी लिहून येते. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च, बरोबर. स्टॅम्प ड्युटी लिहिलेली असते आणि रजिस्ट्रेशनचा खर्च लिहिलेला असतो.
सो ते देखील तुम्हाला त्या वर्षी भेटणार, ज्या वर्षी तुम्ही प्रॉपर्टी घेतलाय त्या वर्षी एटीसी मध्ये त्याचं डिडक्शन भेटतं. ठीक आहे. सो जर कोणी घर घेतला असेल आणि त्या वर्षी तुम्ही इंडेक्स 2 ची कॉपी मागितला, इंडेक्स 2 ची कॉपी आता आहे की नाही बघावं लागेल माझ्याकडं. एकच मिनिट. नसेल माझ्या मते, मी दाखवेन नेक्स्ट टाइम तुम्हाला. इंडेक्स 2 माहिती आहे ना सगळ्यांना? आहे. एक मिनिट. Yes. हा क्लिअर दिसत नाहीये. एकच मिनिट. इंडेक्स 2 क्लिअर दिसत नाही तरी पण दाखवतो मी तुम्हाला. हे दिसते का कॉपी? हो. कॉपी दिसते का ही? हो दिसते हा सर. दिसते. हा, इंडेक्स 2 हो दिसते सर. रजिस्ट्रेशन झाले प्रॉपर्टीचं तेव्हाच हे आहे. सो याच्यामध्ये बघा, ज्या वर्षी घर खरेदी केलं जातं तर याच्यावरती स्टॅम्प ड्युटी लिहून आलेली असते. ठीक आहे. तो इथं स्टॅम्प ड्युटी आले का इथं? बाजारभाव मुद्रण शुल्क. अरे हे 500 काय नाही, ही जमीन असणार बहुतेक, हे घर नाहीये. एक मिनिट. असाइनमेंट डीड आहे, याच्यावरती अमाऊंट नसणार ती. इतकी कमी नसते. नाही ही नाहीये ती, जमीन वगैरे काहीतरी असेल तर ती नाहीये ती कॉपी. एकच मिनिट. ही बघा, एक मिनिट दाखवतो. ही कॉपी दिसते का बघा? ही कॉपी दिसते? हो सर दिसते. हा, याच्या खाली बघा इथे लिहिलेलं आहे बघा, बाजारभाव प्रमाणे मुद्रांक शुल्क 2,80,000 दिसते का? आणि बाजारभाव प्रमाणे नोंदणी शुल्क रजिस्ट्रेशन 30,000 दिसते का? हा. सो हे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क 2,80,000 आणि 30,000 हे दोन्ही अमाऊंट टोटल घेऊन तुम्ही एटीसी मध्ये दाखवू शकता. ठीक आहे. ही आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी. सो ही अमाऊंट तुम्हाला एटीसी मध्ये दाखवता येते ज्या वर्षी प्रॉपर्टी घेतली असेल, फक्त त्या वर्षाच्या डिडक्शन मध्ये. बाकीच्या वर्षी हा. आणि सर मला प्रॉपर्टीवर विचारायचं आहे. समजा कुणी जुनं घरही ऍडजस्ट करतात सर प्रॉपर्टीमध्ये, कुणी विकलं. हा. हॅलो. हा. हा, समजा आधीच प्रॉपर्टी विकत घेतली आणि नंतर जुनं घर विकलं गेलं तर किती कालावधी चालतो? अच्छा, तुमचं आता तुम्ही म्हणता कॅपिटल गेनच्या केसमध्ये आलंय, बरोबर? प्रॉपर्टी विकलाय म्हणता ना घेऊन. हा हा हा. तो कॅपिटल गेनच्या पुढे आपण जेव्हा बघणार तेव्हा पण येईल. पण ह्याच्यामध्ये कसं असतं की समजा तुम्ही 24 महिन्यानंतर आता प्रॉपर्टी विकला, घर खरेदी केला, त्याच्यानंतर 2 वर्षानंतर विकला ना, हा, तर तुमचं लॉंग टर्म कॅपिटल गेन येतं. काय येतं? लॉंग टर्म हा. कॅपिटल. मग त्याच्यामध्ये कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करावा लागतो की बाबा तुमचे घर कितीला खरेदी केलं होतं आणि हे विकलाय किती, बरोबर? त्याच्यामध्ये गेन किती झालाय, त्याच्यावरती इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट होणार. ते बघू आपण, कारण तो सेपरेट हेड आहे मॅडम. ठीक आहे. नाही, आम्ही आता आमचं ज्याला चालू होतं आधी विकलंय आम्ही, हे सॉरी विकत घेतलं आणि आता विकायचंय म्हणून विचारलं मी. हा, कॅपिटल गेन काढावं लागेल. तुम्ही काय करा, तुम्हाला जर वेळ भेटला ना, आपल्या इन्कम टॅक्सच्या कोर्समध्ये हा जो पहिला कोर्स आहे 23-24चा, कॅपिटल गेन म्हणून इकडे बघा. कॅपिटल गेन हा 1-2 व्हिडिओ आहेत बघा, कॅपिटल गेन 1-2, बरोबर? तर हे व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचं सांगितलंय कॅल्क्युलेशन कसं होतं. पण आता चालू वर्षासाठी पण आपण करू कॅल्क्युलेशन. तुम्हाला जेव्हा फ्री टाइम असेल तेव्हा सांगा, मी तुम्हाला सांगेन कसं करायचं. ठीक आहे. ओके ओके, थँक्यू सर. ओके. तो हे देखील येतं तुम्हाला घर खरेदी करते वेळी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च एटीसी मध्ये आहे. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम एक एटीसी स्कीम असते बँकमध्ये वगैरे जर गेला तुम्ही तर त्याच्यामध्ये जर कोणी इन्व्हेस्टमेंट करत असेल सिनियर सिटीजन वगैरे तर त्यांचं देखील एटीसी मध्ये भेटतं. पेन्शन फंड वगैरे असेल तर 80CCC मध्ये भेटतं. मग त्याचं देखील मॅक्झिमम 1.5 लाखामध्ये कव्हर होतं ते. ठीक आहे. LIC किंवा नमोद इन्शुरन्स कंपनीच्या पेन्शन फंड मध्ये गुंतवणूक केल्यास रिडक्शन भेटतं 1.5 लाख एवढी स्वरूप. ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम 1.5 लाखच झालं ते. ठीक आहे. हा, मॅक्झिमम हे देखील पकडून पेन्शन फंडचं देखील पकडून मॅक्झिमम तुम्हाला 1.5 लाख रुपये भेटतं. सो इथपर्यंत समजलं का आपल्याला? हे के पर्यंत समजलं का? के पॉइंट बघा, A to K. हो. आता हे तुम्ही तुमच्याकडे राहील, हे हवं तर कोणी प्रिंट काढून घ्या किंवा तुमच्याकडे मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एटीसी मध्ये येतात. म्हणजेच मी जे तुम्हाला कॅल्क्युलेटर दाखवलं ह्याच्या आपण प्रॅक्टिस सेशन मंडेला ठेवू. उद्या सेशन नाही होणार. हे जे डिडक्शन दाखवून टॅक्स कसा वाचवता येतो याचं आपण सेशन मंडेला इव्हनिंगला ठेवू. सो हे जे डिडक्शन आहेत इथं
हे एटीसीचं मॅक्झिमम डिडक्शन तुम्हाला समजलं की सर ह्यामध्ये जे आहेत आपण 1.5 लाख मॅक्झिमम टाकू शकतो, 1.5 लाखच्या पुढे अमाऊंट घेणार नाही बघा. हा, हे इथं अमाऊंट काढून टाकावं लागेल मला, कारण ती मॅक्झिमम तेवढीच अमाऊंट डिडक्शन भेट. हा, ठीक आहे. हे बघा, हे मॅक्झिमम 1.5 लाख तुम्हाला इथं भेटणार. 1.5 लाखच्या वरती घेतला तर अलाउड नाहीये. ठीक आहे. सो हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा पहिलं समजलं का एटीसी. सो हे तुम्ही तुमच्या हिशोबाने नंतर काय करा, ते रीड करा. नंतर आहे सर डिडक्शन अंडर सेक्शन एटीसीसी. हे पण तेच सांगितलं तुम्हाला. हे दोन्ही मिळून जे आहेत हे 1.5 लाख अलाउड आहेत. कुठलं? हे पेन्शन फंड आणि हे एटीसी, हे दोन्ही मिळून तुम्हाला मॅक्झिमम 1.5 लाख अलाउड आहे. ओके, कारण इथं 50,000 नाही घेणार का, कारण वरती ऑलरेडी 1.5 लाख टाकले. ठीक आहे, कारण दोन्हींचं मिळून ते हे व्हायला पाहिजे. आता इथे बघा ATCCD1, इथं जर तुम्ही परत खाली गेला, ATCCD1B म्हटलंय इथं. हे काय आहे? कॉन्ट्रीब्युशन मेड बाय द एम्प्लॉई. ठीक आहे, जो एम्प्लॉई काम करतोय, सॅलरीड पर्सन आहे, तो काय करतोय, त्याच्या NPS मध्ये पैसे टाकतोय. किती टाकतोय? मॅक्झिमम किती अलाउड आहे तुम्हाला? 50,000 अलाउड आहे तुम्हाला. सो आपण सांगू शकतो बऱ्याच वेळा, जर कोणी म्हणत असेल की क्लायंट काय म्हणतो की सर माझं 1.5 लाख तसंही कव्हर होतं, मुलांची फीज, होम लोनचं प्रिन्सिपल अमाऊंट, या सगळ्या जाऊन माझं 1.5 लाख ऑलरेडी कव्हर होतं, मग हे जर सोडून मला बाकीचं काय बेनिफिट भेटेल का, कुठे इन्व्हेस्ट करू शकतो का पैसे, तर आपण सांगायचं सर NPS मध्ये 50,000 टाकू शकता. किती टाकू शकता? येस, किती टाकू शकता NPS मध्ये? 50,000. NPS मध्ये त्यांना ऍडिशनल सांगू शकता सर 1.5 लाख, वरचे सगळे डिडक्शन 1.5 लाखच अलाउड आहे. मग तुम्हाला अजून जर सेव्हिंग करायचं असेल तर NPS मध्ये 50,000 टाका, मॅक्झिमम तेवढंच अलाउड आहे. ठीक आहे. हे फक्त जे आतापर्यंत आपण डिस्कस केलं हे फक्त ओल्ड स्कीम मध्ये भेटतं, हे न्यू स्कीम मध्ये भेटत नाही. न्यू स्कीम मध्ये फक्त जर तुमच्या एम्प्लॉयरनं पैसे टाकले असतील ATCCD2 मध्ये, तर न्यू आणि बोथ मध्ये डिडक्शन भेटतं. म्हणजे न्यू आणि ओल्ड मध्ये, असं दोन्ही मध्ये डिडक्शन भेटतं. कुठलं? जर कॉन्ट्रीब्युशन केलं कोणी तुमच्या कंपनीनं टाकलं असेल तुमच्या NPS मध्ये पैसे, तरच भेटतं, ऑलरेडी अदरवाईज नाही भेटत. ठीक आहे. सो हा पॉईंट मगाशी बघितला होता आपण त्या PPT मध्ये. ठीक आहे. सो हे ओल्ड मध्ये आणि न्यू मध्ये दोन्ही भेटणार. मात्र जर तुम्ही स्वतः पैसे टाकत असाल NPS मध्ये तर 50,000 मॅक्झिमम अलाउड आहे, फक्त ओल्ड मध्ये, न्यू मध्ये अलाउड नाहीये. ठीक आहे. हा पॉईंट समजला? ATCCD1B. हा, आता हे सेक्शन तिथे लिहिलेलं आहे बघा. ATCCD1B कुठं आहे? इथं ATCCD1B हे बघा इथं आहे. हा, एम्प्लॉय सेल्फ कॉन्ट्रीब्युशन टू NPS, हे मॅक्झिमम तेवढंच आहे अलाउड तुम्हाला. दोन्ही मिळून 50,000 असणार आहे ते. ठीक आहे. ऍडिशनल एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे. तर हे तुम्हाला मॅक्झिमम 50,000 अलाउड आहे. तिथे टाकून नंतर बघू शकता तुम्ही. त्या अमाऊंट तिथे टाकून बघायच्या ते घेते की नाही वगैरे. पुढं पण आपण बघू ते मंडेच्या सेशनला वगैरे. हा, आता हे झालं. आता एम्प्लॉई आपण सांगितलं की सर ATC मध्ये 1.5 लाख अलाउड आहे. तुम्ही जर NPS मध्ये टाकणार 50,000 तर मॅक्झिमम 50,000 अलाउड आहे. तुमच्या कंपनी जर टाकत असेल तुमच्या NPS मध्ये तर ते घेणार, पण कधी जर टाकलेला असेल, फॉर्म नंबर 16 मध्ये दिला असेल कंपनीनं की आम्ही NPS मध्ये पैसे टाकलेत या सेक्शन मध्ये, तरच तुम्हाला ते भेटणार. आता मला सांगा, इथं आपण असं सांगू शकतो का एम्प्लॉईला, म्हणजे तुमच्या क्लायंटला, की सर तुम्ही ह्या सेक्शन मध्ये पैसे टाका? बघा, सेल्फ मध्ये 50,000 टाका हे सांगू शकतो तुम्ही, पण ATCCD2 मध्ये तुम्ही पैसे नाही टाकू शकत, कारण ती कंपनी ठरवणार टाकायचे की नाही, द्यायचे की नाही वगैरे. बरोबर? इथं पैसे आपण टाकायला नाही सांगू शकत, कारण ही कंपनी टाकणार त्यांच्या NPS मध्ये. ओके, सो ते कंपनी ठरवणार, आपण नाही ठरवणार. नंतर आहे सगळ्यात महत्वाचं सर मेडिक्लेम. आता तुम्हाला एक समजलं असेल सर, हे 1,50,000 इथं भेटतं, 1,50,000 इथे भेटतं, हे दोन्ही मिळून मॅक्झिमम 50,000 भेटतं. हे देखील समजलंय. इथं 50,000 घेते का? त्याच्यामध्ये नाही घेणार. हा, कारण ते दोन्ही मिळून 50,000 आहे. आणि इथं सांगितलं की सर एम्प्लॉयरनं जर तुमच्या कंपनीने टाकलं असेल तर ही अमाऊंट इथं टाका. सो आतापर्यंत मला मॅक्झिमम डिडक्शन किती अलाउड आहे सांगा, ATC आणि NPS मिळून? 2 लाख. 2 लाख. आतापर्यंत मॅक्झिमम डिडक्शन किती अलाउड आहे? 2 लाख रुपये झाले का? ठीक आहे. आता क्लायंट म्हणतोय की सर मला अजून काहीतरी टॅक्स सेव्हिंग साठीच सांगा. तर नंतर याचं आपण सर खाली यायचं. खाली काय आहे? मेडिक्लेम आहे. दिसतं का इथे ATD मेडिकल? हा, आता आपल्याला समजून घ्यावं लागेल सर मेडिक्लेम मॅक्झिमम किती भेटतो. ठीक आहे, मॅक्झिमम मेडिक्लेम किती भेटतो. सो मेडिक्लेम साठी हा एक चार्ट दिलाय, ते समजून घे. पहिलं स्वतःच्या फॅमिलीसाठी ठरवा. आता फॅमिलीमध्ये कोण कोण येतं सांगा बघू जरा. हा, इन्कम टॅक्स रूलनुसार फॅमिलीमध्ये कोण कोण येतं? पण वाईफ आणि चाइल्ड. आई वडील,
वाईफ आणि मुलगा. अच्छा, ठीक आहे. म्हणजे आपल्या डेफिनेशन मध्ये आई वडील येतात, पण गव्हर्नमेंटच्या डेफिनेशन मध्ये फॅमिलीमध्ये म्हणजे आई वडिलांची फॅमिली सेपरेट पकडली जाते, म्हणजे लग्न झाल्यानंतर वगैरे. एक मिनिट चेक करा इथं काय म्हटलंय. हा, पती आणि मुले. स्पाऊस, नवरा बायको जे काय असेल, मुलं, त्यांची एक फॅमिली पकडलं जाणार इथं. म्हणजे त्यांच्यासाठी जे काही तुम्ही मेडिक्लेम काढलाय तर त्याचं सेपरेट डिडक्शन पकडलं जाणार. आई वडिलांचं डिडक्शन सेपरेट पकडलं जाणार. हा, हजबंड वाईफ आणि डिपेंडेबल चिल्ड्रन जे काय असेल, स्पाऊस आणि चिल्ड्रन्स, तर त्यांचं सेपरेट पकडलं जाणार. ठीक आहे, आई वडिलांचं सेपरेट पकडलं जाणार, त्याच्यामध्ये मिक्स नाही होणार. ओके, सो याच्यामध्ये समजून घ्या की तुम्ही समजा पॉलिसी काढला, त्याच्यामध्ये मुलांची पॉलिसी आहे, स्पाऊसची पॉलिसी आहे, म्हणजे अमाऊंट आहे त्याच्यामध्ये. सो मॅक्झिमम बघावं लागेल की बाबा ज्या व्यक्तीचा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय त्याचं वय काढावं लागेल तुम्हाला. असं समजून झालं की 60 पेक्षा कमीच वय आहे. ठीक आहे, मग मला सांगा, जर 60 पेक्षा कमी वय असेल तर त्याच्या फॅमिलीसाठी मॅक्झिमम किती मेडिकलचं बेनिफिट भेटतं मेडिक्लेमचं? 25,000. 50. 50 कसं काय? 25,000. मी फक्त 25,000. तुमची फॅमिली पकडा म्हटलं, आई वडिलांना त्याच्यामध्ये पकडू नका सध्या. 25,000. 25,000. समजा आई वडिलांची देखील पॉलिसी काढली, आई वडिलांचं वय देखील 60 पेक्षा कमी आहे, तर आई वडिलांना किती भेटणार त्यांच्या पॉलिसीला? 25. टोटल किती भेटले तुम्हाला? 50. समजा तुमचं वय जे आहे हे आहे 60च्या आतमध्ये आहे, मात्र आई वडील सिनियर सिटीजन आहेत. सेकंड कंडिशन यूज करा. आई वडील जे आहेत, स्वतःसाठी 25, आई वडिलांसाठी 50, टोटल 75. 75. हे समजलं, सेकंड पॉईंट समजला का? जर समजा आई वडील सिनियर सिटीजन असतील तर त्यांना मग 25 ते 50 होणार, मात्र आपलं 25च का राहिलं? कारण आपलं वय 60 पेक्षा कमी पकडलंय आपण. ठीक आहे, मॅक्झिमम केसमध्ये असंच बघायला भेटणार तुम्हाला की हे जे आहे ज्याचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय त्यांचं वय 60 पेक्षा कमी आहे आणि पॅरेंट जे आहेत ते सिनियर सिटीजन आहेत, तो 75,000 तिथं मॅक्झिमम तुम्हाला भेटू शकतात. ठीक आहे, ओके. आणि असं समजा व्यक्ती आहे, जसं तुमच्या फॅमिलीमध्ये ज्याचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय किंवा कुणीही स्पाऊस वगैरे 60 पेक्षा प्लस आहे आणि आई वडील देखील 60 पेक्षा प्लस आहेत, मग तिथे किती भेटणार? 1 लाख. थर्ड कंडिशनला 1 लाख रुपये भेटणार. हे तिन्ही समजलं का सांगा? हो. समजलं बाकीच्यांना? येस, हो सर. सिंपल आहे. इथं फक्त समजून चालायचं की आपल्या फॅमिलीमध्ये 60 पेक्षा कमी वय असेल, कुणाचंही असो, ठीक आहे, तर 25,000 भेटणार. 60 पेक्षा जास्त वय असेल तर 50,000 भेटणार. हीच कंडिशन आहे. थर्ड नाही समजलं. थर्ड काय आहे हे वाचा जरा. मग तुम्ही हे वाचून सांगा मला, थर्ड काय आहे. थर्ड नाही समजलं म्हणतात मॅडम, मला सांगा हे थर्ड काय लिहिलंय इथं. काय म्हटलंय? टॅक्स पेयर किंवा टॅक्स पेयरचे आई वडील 60 वर्षापेक्षा नागरिक म्हणजे 60 पेक्षा जास्त आहे. ज्येष्ठ नागरिक. म्हणजे तुम्ही देखील 60 पेक्षा प्लस आहात आणि आई वडील देखील 60 प्लस आहेत. सो डेफिनेटली सिनियर सिटीजन दोन्ही कंडिशन मध्ये आले. सो दोन्हीमध्ये 50,000 भेटणार, 1 लाख रुपये. स्वाती राणा समजलं का? स्वाती मॅडम समजलं का? हो कळलं. हा, ओके. सर ही प्रीमियम अमाऊंट आहे ना? हा, डेफिनेटली ही प्रीमियम अमाऊंट आहे. ही प्रीमियम आहे, जेवढी तुम्ही इन्व्हेस्ट करणार प्रीमियम अमाऊंट मध्ये त्याची अमाऊंट आहे ही. ठीक आहे, आणि त्याची जीएसटी असतो का त्याच्यामध्ये? जीएसटी पकडायचा नसतो मॅडम, कारण जीएसटी पकडायचा नसतो. बरेच जण टाकतात जीएसटी अमाऊंट इन्क्लूड करून जास्त डिडक्शन घेण्यासाठी. बट जर समजा डिपार्टमेंटने ती रिसिप्ट मागितली तर तुम्हाला परत तिथं डिसअलाउ करणार जीएसटीची अमाऊंट. ठीक आहे, बरेच जण टाकतात. ठीक आहे, टाकतात, नाही असं नाही, एखादे टाकतात, सीए पण टाकतात, सगळे टाकतात, पण टाकायची नाहीये बाय रूल नुसार. ओके, आता इथं काय म्हटलंय, सगळ्यात महत्वाची अट खाली काय लिहिलंय बघा की प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचा खर्च. आता तुमच्या फॅमिलीसाठी समजा ओन फॅमिली आहे तुमची, म्हणजे 60 पेक्षा वय कमी आहे, तर जर तुम्ही समजा चेकअपसाठी गेला, एखाद्या आजाराचा समजा चेकअपसाठी जाता, तेव्हा बऱ्याच वेळा आपण खर्च करतो, बरोबर. तिथं तो मॅक्झिमम खर्च तुम्हाला 5,000 अलाउड आहे. किती आहे मॅक्झिमम खर्च? 5,000 अलाउड आहे. तुम्ही म्हणत असाल 5,000 सेपरेट भेटणार का? हे 25 सोडून नाही, त्याच्यामध्येच 5,000 इन्क्लूड असणार आहे. ठीक आहे,
5,000 त्याच्यामध्ये मॅक्झिमम 25चं कॅप आहे. मात्र तुम्ही जर खर्च करत असाल चेकअपसाठी तर 5,000 तुम्हाला अलाउड आहे. मात्र ते ह्या कंडिशनच्या आतमध्येच पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही भेटणार. ठीक आहे, ओके. याची रिसिटची गरज नाही ना सर? रिसिट जोडावी कुठंच लागत नाही, मी ते सांगतोय तुम्हाला. रिसिट कुठं जोडायची गरज नाही. मग होम लोनचं बेनिफिट दाखवलं, ती रिसिट जोडायची गरज नाही. हे क्लायंटकडून आपण मागून घेतलंय आपल्या चेक करण्यासाठी की बरोबर आहे की नाही ते. मेडिकलचं देखील आपण रिसिट वगैरे नाही घेत, पण क्लायंटला सांगायचंय जी अमाऊंट तुम्ही आम्हाला सांगताय त्याचं तुमच्याकडे रिसिट पाहिजे, बरोबर. उद्या असं नाही की तुम्ही आम्हाला सांगितलं 50,000 आणि तुमच्याकडे रिसिटच नाहीये. घेऊ शकता विनीता मॅडम, चेकअपचं 5,000 बेनिफिट घेऊ शकता. रुटीन चेकअप वगैरे असेल तरी मेडिकल ची बिल वगैरे असतील ना तरी घेता येतं. एक लक्षात घ्या, जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल, जर आई वडील वगैरे सिनियर सिटीजन आहेत तर त्यांचा चेकअपला पण 50,000 मॅक्झिमम डिडक्शन भेटतं. किती? आपल्या जर 60 पेक्षा कमी वय असेल तर चेकअपचं 5,000 दिलंय, मी इथे लिहिलं नसेल ते. मात्र जर सिनियर सिटीजन असाल आई वडील वगैरे तर त्यांच्या चेकअपसाठी 50,000 डिडक्शन भेटतं मॅक्झिमम. ओके, चेकअप मध्ये मग सगळं आलं ते मेडिकल तुमच्या टॅबलेट वगैरे ते पण घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, मेडिसिनची बिलं किंवा चेकअपची बाकी सगळ्या गोष्टी घेऊ शकता. ठीक आहे, कॅशमध्ये पेमेंट नाही व्हायला पाहिजे. कंडिशन काय आहे? कॅशमध्ये पेमेंट नाही व्हायला पाहिजे. ऑनलाईन पेमेंट वगैरे जे काय असेल बँक थ्रू पेमेंट गेलं पाहिजे. ठीक आहे, सो हे समजलं का? एटीडी समजलं का? हो सर. मॅक्झिमम हे बघायला भेटणार तुम्हाला, कारण मोस्टली समजा पॅरेंट सिनियर सिटीजन असतील तर 75,000 पर्यंत आपण त्यांना सांगू शकतो का की सर 75,000 पर्यंत घेऊ शकता म्हणून, म्हणजे करू शकता म्हणून. येस, आता एटीडी साठी इथं सेपरेट अजून दुसरे सेक्शन नाही आहेत. मग एटीडी मध्ये अजून काहीतरी येतं, चेक करू आपण. हे बघा, 80DD येतं इथं. 80DD काय आहे? समजा आपल्या घरामध्ये कोणीतरी हँडिकॅप पर्सन आहे आणि तो आपल्यावर डिपेंड आहे, बरोबर. आपल्या घरामध्ये कोणीतरी हँडिकॅप पर्सन आहे जो आपल्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, सो असा व्यक्तीचं जर म्हणजे हँडिकॅप जो व्यक्ती आहे तर त्याचे काही पर्सेंटेज दिलेले असतात की तो हँडिकॅप किती आहे बाबा, की 80% पर्यंत आहे का. कारण हे कोण ठरवतं 80% आहे, 90% आहे, 70% हे डॉक्टर ठरवणार. सर्टिफिकेट देतो डॉक्टर चेकअप करून. ठीक आहे, सो असं जर समजा 80% किंवा त्याच्यापेक्षा जास्त कोणी हँडिकॅप असेल तर 75,000 डिडक्शन घेता येतं या सेक्शनमध्ये. ओके, सॉरी, हे 80% पर्यंत आहे 75,000, आणि 80% जास्त कोणी हँडिकॅप असेल तर 1,25,000 डिडक्शन घेता येतं. ठीक आहे, या क्रमांकात आता यामध्ये सेक्शन डिडक्शन घेण्यासाठी हा एक फॉर्म असतो इन्कम टॅक्सच्या साईडला. हा फॉर्म भरावा लागतो, फॉर्म नंबर 10IA. ठीक आहे, सो त्यांना सांगू शकता, आता कोणी असेल तसं क्लायंट वगैरे सांगतो आपल्याला, पण डिडक्शन ह्या सेक्शनमध्ये सेपरेट घेता येतं. हे याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये. एटीडी सेपरेट झाला आणि हे सेपरेट झालं. ठीक आहे, हे डिडक्शन सेपरेट झालं. ठीक आहे, नंतर आहे 80DDB, ठराविक आजारावरील उपचारासाठी जो खर्च करता तुम्ही तर त्याचं डिडक्शन भेटतं. सर हे डिडक्शन भेटतं किती? सो इथं दिलं. आता बघा ह्याच्यामध्ये काही आजार मेन्शन आहेत. इथं मी लिहिलेत की नाही मला माहिती नाहीये. 80DD मध्ये तुम्ही गुगल करा हो तर 80DDB टाका तिथं आणि डिसीज कोणते कोणते आहेत ते तुम्हाला समजून जाईल. एक मिनिट चेक करू आपण. त्या आजारावरती खर्च जर केला तरच तुम्हाला ते. डिसीजचं स्पेलिंग काय होतं? हा, हे दिसते का तुम्हाला? वाचा जरा. हे तिथे मी मेन्शन नाही केलंय, पण हे मेजर दिसतात का तुम्हाला? पुरे आहे का डॉक्टर? चला ठीक. अटॅक्सिया, डिमेन्शिया, हा, जे काय असेल त्यांना विचारून घ्यायचे बाबा हे आजार असेल तर हे डिडक्शन भेटतं. ठीक आहे, 80DD मध्ये म्हणजे या त्या आजारावरचा खर्च तुम्हाला भेटतो मॅक्झिमम. 60 पेक्षा कमी वय असेल तर 40,000 पर्यंत भेटतो. 60 पेक्षा वय जास्त असेल तर 1,00,000 पर्यंत सेपरेट डिडक्शन भेटतं. आता बरेच जण काय करतात बघा, बरेच कन्सल्टंट सीए काय करतात, जे म्हणतात ना आम्ही तुमचा टॅक्स वाचून देतो, आम्हाला एवढी फीज जास्त द्या, म्हणजे पर्सेंटेज ठरतात की एवढा टॅक्स वाचून देतो आम्ही. समजा जर 50,000 टॅक्स वाचवला तर 10% फीस घेणार, किंवा समजा 50,000 टॅक्स वाचवला तर 10,000 फीस घेणार, किंवा 10% फीस घेणार. असे पण बरेच जण करतात. मग त्याच्यामध्ये काय करतात ते, तर त्याच्यामध्ये बळजबरी हे खर्च दाखवतात.
म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये अपंग व्यक्ती नसेल तरी, कारण मी बऱ्याच जणांचे काय केलेत, इन्कम टॅक्स रिटर्न चेक केले होते. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे क्लायंट येतात आणि काय म्हणतात, सर तो माझा कन्सल्टंट होता तर त्यांनी मला तेवढा रिफंड काढून दिला. आता आपल्याला माहिती आहे रिफंड डायरेक्टली तर तसं येत नाही, काहीतरी दाखवल्याशिवाय. मला तुम्ही सांगा, काही दाखवल्याशिवाय रिफंड येतो का डायरेक्टली? नाही येत ओल्ड स्कीम मध्ये. सो जेव्हा तुमच्या इन्कम टॅक्सचं लॉग इन करून आम्ही चेक करायचो मागचं रिटर्न, तेव्हा दिसून यायचं की बळच त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये असं ह्या सेक्शनमध्ये डिडक्शन दाखवायचे. मग त्यांना आम्ही विचारायचो, सर तुमच्या घरामध्ये कोणी हँडिकॅप पर्सन आहे का? तो म्हणायचा, सर आमच्या घरामध्ये कोणीच नाही हँडिकॅप पर्सन. मग आम्ही त्यांना विचारायचो, सर हे डिडक्शन का दाखवलं? तुम्ही समजलं का तुम्हाला? येस. बरेच जण काय करतात की ह्या सेक्शनमध्ये डायरेक्टली अमाऊंट टॅक्स वाचवण्यासाठी, म्हणजे ज्याला हे करतात, टॅक्स इव्हेजन करतात, फेक दाखवतात डिडक्शन, फेक डिडक्शन म्हणतो त्याला आपण. सो बळच हे डिडक्शन दाखवून देतात की बाबा सर हे दाखवा, टॅक्स इव्हेजन करतात ते. ठीक आहे. सो टॅक्स वाचवण्यासाठी हे फेक डिडक्शन दाखवतात, पण ते मोस्टली खूप रिस्की असतं ते. कारण जर सापडलं तर डायरेक्टली 200% पेनल्टी आहे त्याला, आणि प्लस जे काही क्लेम केलाय ते पण हे करतात. ठीक आहे. हा, बरेच जण करतात, तुम्हाला दिसेल पुढं. ठीक आहे. ओके. सो हे आजार जे आहेत, जे आजार मेन्शन आहे त्याच्यावरतीच भेटतं. बळच कुठला तरी आजार आहे त्याच्यावरती घ्यायचं नाहीये. ओके. हा, पुढचं काय आहे सर? इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन. आता हे झालं तुमचं ATDDB मध्ये, हे सगळं मेडिकल मध्ये आलं. ठीक आहे. हे सगळं काय आलं? हे सगळं सर आलं मेडिकल मध्ये. आता पुढे काय येतं? ATG डोनेशन पण आहे, ते पण बघू आपण. ATE मध्ये येतं इंटरेस्ट ऑन लोन फॉर हायर एज्युकेशन. समजा तुम्ही हायर एज्युकेशनसाठी लोन घेतलेला असाल तर त्या लोनवरती जे व्याज जातं, इंटरेस्ट जातो, त्या इंटरेस्टचं डिडक्शन भेटतं ATE मध्ये. ठीक आहे. मग याचं मॅक्झिमम लिमिट किती आहे? याला मॅक्झिमम लिमिट नाही आहे त्याला. एका वर्षामध्ये जेवढं काही इंटरेस्ट जाईल तेवढं तुम्हाला डिडक्शन भेटेल. बघा इथं इंटरेस्ट म्हटलंय फक्त, इथं मुद्दल अमाऊंट म्हटलंय का तुम्हाला कुठं? येस, मुद्दल अमाऊंट म्हटलंय का? फक्त इंटरेस्ट म्हटलंय इथं. सो तुमचे एज्युकेशन लोन घेतलेला असाल तर त्याचं व्याज जे आहे, फक्त त्याचं व्याजाचं बेनिफिट भेटणार, पूर्ण प्रिन्सिपल अमाऊंट वगैरे नाही भेटणार. ठीक आहे. त्याला काही लिमिट नाहीये, जेवढं इंटरेस्ट जाईल तेवढं क्लेम करू शकता ATE मध्ये. ठीक आहे. ओके. आतापर्यंत समजलं का? जे काय बघितले ते काय कन्फ्युजन आहे का? सांगा एकदा. समजलं सर. हे तुम्ही एकदा तुमच्या हिशोबाने सर उद्या रीड करा, म्हणजे तुम्हाला अजून गोष्टी समजतील. ठीक आहे. म्हणजे पुढे याच्यावर ते प्रॅक्टिस करताना काही इश्यू नाही येणार. आता हे मगाशी जे सांगितलं होतं होम लोनचं जे व्याज वगैरे, सो नॉर्मल रेग्युलर होम लोनचं व्याज आपण कुठं घेतो? तुमच्या हाऊस लोन प्रॉपर्टीमध्ये घेतो. हाऊस लोन, हाऊस प्रॉपर्टी इन्कम मध्ये घेतो रेग्युलर. जर होम लोन असेल तर त्याचा इंटरेस्ट आणि व्याज घेतो ATC मध्ये. आता हे 2016-17 मध्ये होते ATE मध्ये. आता माझ्या मते हा बघा, ठीक आहे, हे 16-17 साठी ज्यांनी घर घेतलं होतं त्यांच्यासाठी होतं. 2019-20 पासून ज्यांनी हे घेतलंय, आता हे पण गेलं निघून, कारण हे 22 पर्यंत होतं. म्हणजेच गव्हर्नमेंटने काय केलं होतं, मध्ये हे काढले होते, सेक्शन काढले होते की या पिरियडमध्ये जर कोणी घर घेतलं असेल, बघा आता तुमच्याकडे बरेचसे क्लायंट येतील ज्यांचं घर 2016-17 मध्ये मंजूर झालंय किंवा जे पजेशन भेटले, किंवा ज्यांचं घर जे आहे 2019-2022 या दरम्यान मंजूर झालंय, म्हणजेच काय पजेशन वगैरे भेटले, तर त्यांना ऍडिशनल डिडक्शन देत होतं, त्यांना भेटतं. ठीक आहे. किती भेटत होतं? 1.5 लाख रुपये. ठीक आहे. मात्र कंडिशन काय होती सर? अफोर्डेबल हाऊसिंग पाहिजे, म्हणजे घराची किंमत 45 लाखपेक्षा जास्त नसली पाहिजे, ही कंडिशन आहे. ठीक आहे. सो हे सेपरेट भेटणार. तुम्ही म्हणत असाल सर आपण तिकडं पण घेऊ शकतो का? हाऊस प्रॉपर्टीमध्ये इन्कम मध्ये इंटरेस्ट दाखवू शकतो का? हो, दाखवू शकता. मात्र इथं पण सेम डिडक्शन घेऊ शकतो का? डेफिनेटली इथं पण घेता येतं, पण ह्या कंडिशन सगळ्या फॉलो झाल्या पाहिजेत. घराची किंमत 45 लाखच्या आतमध्ये झाली पाहिजेत. हे घर जे आहे, हे घर तुमचं या पिरियडमध्ये मंजूर झालं पाहिजे. म्हणजे आता देखील डिडक्शन घेता येतं तुम्हाला, फक्त ते घर या पिरियडमध्ये मंजूर झालं पाहिजे, त्याची किंमत 45 लाखच्या आतमध्ये पाहिजे. ठीक आहे. आणि इथं काय म्हटलंय? फर्स्ट हाऊस, दुसऱ्या घराचे मालक नाही पाहिजेत, म्हणजे एकाच तुमच्या नावावरती एकच घर पाहिजे. ठीक आहे. सो बऱ्याचशा कंडिशन आहेत त्या फुलफिल झाल्या तर घेता येतं, अदरवाईज नाही अलाउड. विनीता मॅडम, समजा अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असेल, अजून पजेशन नाही भेटली, त्याच्यावरती इंटरेस्ट चालू आहे, त्याचं डिडक्शन तुम्हाला नाही घेता येत, कधी घेता येतं ते?
तर ते पजेशन भेटल्यानंतर मागचा इंटरेस्ट क्लेम करता येतो. विनिता माने, ठीक आहे. समजा तुम्हाला अजून पजेशन नाही भेटलं, इंटरेस्ट चालू आहे, पण तो इंटरेस्ट तुम्हाला पजेशन भेटल्यानंतर पुढच्या 5 वर्षासाठी क्लेम करता येतो. डिवाइड करायचं 5 वर्षामध्ये आणि प्रत्येक वर्षी मागचा इंटरेस्ट क्लेम करता येतो. पुढे बघू आपण, ठीक आहे. ओके, आता इलेक्ट्रिक गाडी घेतला समजा तुम्ही. इलेक्ट्रिक गाडी घेतला नाहीये, इलेक्ट्रिक गाडीसाठी काय घेतला, लोन घेतला, ठीक आहे. इलेक्ट्रिक बाईक असेल, कार असेल, काही असेल त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी जर का तुम्ही समजा लोन घेत असाल तर 80EEB मध्ये डिडक्शन भेटतं, ठीक आहे. आता देखील भेटतंय, हे 2023 साठीच नाहीये, आता देखील घेतला तरी भेटतो तुम्हाला. मॅक्झिमम तुम्हाला 1.5 लाख पर्यंत डिडक्शन भेटू शकतं. कशाचं, फक्त जो हे करणार तुम्ही, हे इंटरेस्ट अमाऊंट असणार याच्यामध्ये. एक मिनिट, व्याज आहे, ठीक आहे. व्याज तुम्हाला 1.5 लाख पर्यंत मॅक्झिमम अलाउड आहे इलेक्ट्रिक व्हेकल लोनवरती, ठीक आहे. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सर डोनेशन. ATG मध्ये काय येतं सर, देणगी येते, डोनेशन येतं. बघा, डोनेशन जे आहेत तुम्हाला पूर्ण अलाउड नसतं बऱ्याच वेळा. तुम्ही कशामध्ये डोनेशन केलाय ते इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तुम्ही कशामध्ये डोनेशन केलाय ते इम्पॉर्टंट आहे. जसं की जे राजीव गांधी स्कीम वगैरे ज्या स्कीम होत्या त्याच्यामध्ये जर डोनेशन केला तर तुम्हाला 100% डिडक्शन भेटतं. नाहीतर बाकी कुठे जर डोनेशन केला तुम्ही तर काय भेटतं, 50% डिडक्शन भेटतं. समजा तुम्ही 10,000चं डोनेशन केला तर 50% म्हणजे 5,000 तुम्हाला डिडक्शन भेटणार. ओके, काही ज्या 100% वाल्या ज्या आहेत डिडक्शन म्हणजे डोनेशन आहेत ते तर तुम्हाला 100% भेटणार. आता सर याच्यासाठी कंडिशन काय आहे, तुम्ही एखाद्या मंदिराला डोनेशन दिला तर ते डिडक्शन इथे भेटणार का तुम्हाला, तर नाही, तसं नाही भेटत. त्यासाठी काय असतं, जिथं तुम्ही डोनेशन करणार, ज्या संस्थेला डोनेशन करणार तर त्यांचं रजिस्ट्रेशन पाहिजे ATG मध्ये, म्हणजे गव्हर्नमेंटकडे, डिपार्टमेंटकडे त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे ATGचं सर्टिफिकेट पाहिजे. आणि जी तुम्ही डोनेशनचं रिसीट घेता त्याच्यावरती लिहून येतं की ही संस्था रजिस्टर्ड आहे आणि ATGचं सर्टिफिकेट आहे आणि त्यांना तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये डिडक्शन घेऊ शकता, हे तिथं मेन्शन असतं त्याच्यावरती. त्याच्यामुळे बाकीच्या कोणाला तुम्ही डोनेशन केला, मंदिराला एखाद्याला असंच दिला वगैरे, ठीक आहे, तर तिथं अलाउड नाहीये. एखादा अनाथ आश्रम आहे तिथे डोनेशन दिला ते अलाउड नाहीये, म्हणजे ते रजिस्टर्ड पाहिजे. PM रिलीफ फंड मध्ये होतंय सर, काय म्हटला, PM रिलीफ फंड मध्ये केलं ना PM तर होतंय. हा, ते असू शकतं. बरेचसे डोनेशन आहेत. जिथं तुम्ही डोनेशन करताय तिथं पहिलं कन्फर्म करून घ्यायचं डिडक्शन भेटते की नाही वगैरे, ठीक आहे. सो तुम्ही जर ATG मध्ये गेला, गोल करा थोडंसं, कारण हे तर शॉर्ट मध्ये लिहिले समजण्यासाठी, ठीक आहे. इथं तुम्हाला अजून बघायला भेटेल क्लिअर टेक्स्ट मध्ये वगैरे की कुठल्या संस्था येतात किंवा अजून काय येतं. हे सगळ्यांसाठी भेटतं. इंडिव्हिज्युअल कंपनी कोणी डोनेशन दिलं तरी सगळ्यांना भेटतं ते. टेबल A मध्ये हे बघा, 100% कोणाला भेटतं, लिस्ट ऑफ डोनेशन एलिजिबल फॉर 100%, नॅशनल डिफेन्स फंड, प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड, ठीक आहे. बरेचसे आहेत. या सगळ्यांना जर तुम्ही डोनेशन केला तर तुम्हाला 100% अमाऊंट डिडक्शन भेटणार तुम्हाला ATG मध्ये, ठीक आहे. इथे जर 50% मध्ये कुठल्या आहेत, प्राईम मिनिस्टर ड्रॉट रिलीफ फंड, ठीक आहे. बाकीचे 50% किती आहेत, एनी अदर कुठल्या जर समजा ज्या संस्था आहेत ज्यांच्याकडे ATG सर्टिफिकेट आहे त्यांना 50 देऊ शकता, 50% घेऊ शकता, ठीक. सो ते चेक करायचंय बस, बाकी काय तिथं काय हे नाही एवढं, ठीक आहे. सो डोनेशन जर कोणी केलं असेल किंवा करणार असेल तर त्यांना सांगायचंय, जे डोनेशन करणार त्याचं डिडक्शन तुम्हाला ATG मध्ये भेटणार, ठीक आहे. आता हे सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांना सेव्हिंग अकाउंटवरती व्याज भेटतं, बरोबर. सगळ्यांना सेव्हिंग अकाउंटवरती व्याज भेटतं, ओके. सो सेव्हिंग अकाउंटवरचं व्याजचं डिडक्शन जे आहे ते 80AA मध्ये भेटतं. पुढे जाऊन तुम्हाला इथं बघायला भेटेल, तिसरं इथे 80AA सेक्शन असतो. इथं बघा, इथे दिसते का, इंटरेस्ट ऑन सेव्हिंग अकाउंट. सो मॅक्झिमम किती आहे, तर मॅक्झिमम 10,000 भेटणार. मी 11,000 केले तर नाही येणार ते, 11,000 केले तर घेते का, नाही घेत बघा, ठीक आहे. मॅक्झिमम 10,000 भेटतंय, ठीक आहे. 80 TTA सेव्हिंग अकाउंटसाठी, ओके. तो सेव्हिंग अकाउंट वरती कोणी जर व्याज भेटला तर 10,000 पर्यंत टॅक्स नाही लागणार, त्याच्यानंतर लागणार. पण समजा सिनियर सिटीजन असेल तर सेव्हिंग आणि FD दोन्हीसाठी त्यांना 80 TTB बनवलाय, मग त्यांना 50,000 पर्यंत टॅक्स नाही लागत.
बचत असेल किंवा बाकीची ठेव असेल, ठीक आहे, एफडी जरी असेल तरी त्यांना 50,000 पर्यंत टॅक्स लागत नाही. सो त्यांच्यासाठी AT-TT-B लिहिले आहे. इथे AT-TT-B आहे का? हा आहे. हे बघा, AT-TT-B मॅक्झिमम किती आहे? तर 10,000 भेटतो. हा, इथे मॅक्झिमम 50,000 भेटणार. हे सिनियर सिटीजनसाठी आहे, नॉर्मलसाठी नाहीये. आणि AT-TT मध्ये सेव्हिंग आणि एफडीचं व्याज दोन्ही येतं. ठीक आहे. ATU काय आहे सर? अपंग व्यक्ती. तुम्ही समजा जर स्वतः जो टॅक्स रिटर्न फाईल करतोय किंवा असेसी आहे, तो स्वतः जर अपंग व्यक्ती असेल तर त्याला देखील डिडक्शन भेटणार. मग त्या तो किती हँडिकॅप आहे, किती पर्सेंट हँडिकॅप आहे, ते डॉक्टरचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं. ओके. सो 80% खाली असेल तर 75,000 डिडक्शन भेटणार. 80% जास्त हँडिकॅप असेल तर 1,25,000 डिडक्शन भेटतं. स्टँडर्ड डिडक्शन सगळ्यांना माहिती आहे. सॅलरीवाला जो व्यक्ती आहे त्याला जुन्या स्कीम मध्ये 50,000 आणि नवीन स्कीम मध्ये 75,000 स्टँडर्ड डिडक्शन भेटतं कंपल्सरी. ठीक आहे, तिथे इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये. होम लोनचा इंटरेस्ट मग सांगितलं का मी सगळ्यांना? येस, होम लोनचा इंटरेस्ट टाकतो आपण. सेक्शन 24B म्हणजेच इन्कम, आपलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये दाखवतो. ठीक आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये, आणि हे 2 लाख पर्यंत अलाउड आहे तुम्हाला. ठीक आहे. बाकी अजून थोडं तुम्हाला समजेल की होम लोनचं सर बाकी नवीन स्कीम मध्ये भेटतं का? नवीन मध्ये सो कमर्शियल प्रॉपर्टीवरती जर तुम्ही लोन काढलेला असाल तर त्याचं जे व्याज आहे ते त्याचं डिडक्शन न्यू स्कीम मध्ये भेटतं. फक्त कमर्शियल प्रॉपर्टी असेल तर. नॉर्मल होमचं डिडक्शन, होम लोनचं इंटरेस्टचं डिडक्शन न्यू स्कीम मध्ये नाही भेटत, फक्त ओल्ड मध्ये भेटतं. ठीक आहे. सो मागच्या टाइमला आपण HRA वगैरे बघितलं होतं. ठीक आहे, किती जणांना माहिती आहे HRA वगैरे बघितलं होतं ते? येस. जे कोणी होते असेल तर Yes. HRA कॅल्क्युलेशन कसं होतं वगैरे आपण बघितलं होतं. ठीक आहे, तसा हा व्हिडिओ पण आहे याच्यामध्ये, तो बघून घ्या तुम्ही. HRA हा काही एवढा मोठा कन्सेप्ट नाहीये, ती छोटीशी कन्सेप्ट आहे. पण त्याच्यावरती माझ्या मते आपण बराच टाइम स्पेंड केला होता कॅल्क्युलेशन करून. हे बघा, HRA कॅल्क्युलेशन, टॅक्स कॅल्क्युलेशन वगैरे, तो बघू शकता HRA कॅल्क्युलेट कसा होतो. HRA चा बेनिफिट कुणाला भेटणार? बिझनेसवाल्याला भेटणार की एम्प्लॉयला भेटणार, सॅलरी पर्सनला भेटणार? सॅलरी पर्सन. सॅलरी पर्सन. सॅलरी पर्सन करतो त्याला HRA भेटतो. ठीक आहे. आणि जो जॉब समजा सेल्फ एम्प्लॉयड पर्सन असेल, बिझनेसमॅन असेल, तो जर रेंटवरती राहत असेल, ओके, तर त्याला 5,000. 80GG मध्ये डिडक्शन भेटतं महिन्याला 5,000 किंवा 5,000 मॅक्स. 25%. ठीक आहे, किंवा हे 3 पैकी एक कॅल्क्युलेशन होणार आणि जे कमीत कमी असेल त्याचं डिडक्शन भेटणार तुम्हाला. ठीक आहे. सो हे होते डिडक्शन्स. याच्यामध्ये हे ब्लॉग वाचा. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका इथं. ठीक आहे. अल्पना मॅडमनी दिलं होतं. अल्पना मॅडम आहेत का? नरेंद्र सर आहेत. ठीक आहे. तो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे पण तुम्ही इथं कमेंटमध्ये टाका, म्हणजे आपल्याला देखील समजतं त्याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, हे डिडक्शन आपण एक समरी बघितली. आपण नेक्स्ट सेशन मध्ये काय करू की हा डिडक्शन काही केसेस घेऊ म्हणजे प्रॅक्टिससाठी, आणि हे कॅल्क्युलेटरचा वापर करून आपल्याला बघायचंय की किती डिडक्शन टाकल्याने किती टॅक्स सेव्ह होतो वगैरे. हे आपण मंडेच्या सेशनमध्ये घेऊ, म्हणजेच उद्या सेशन नाही होणार, परवाच्या संध्याकाळी सेशनमध्ये घेऊ. ठीक आहे. ओके, तर हे समजलं बऱ्यापैकी. एक थोडी तरी आयडिया आली का सर काय असतं काय नसतं? येस, थोडं तरी समजलं, कारण हे मल्टिपल टाइम रिपीट होणार. म्हणजे तुम्ही असं नका समजू की सर हे आजच झालंय, हे प्रत्येक वेळी रिपीट होणार. ठीक आहे. सर एक मेडिकल जे हे होतं हा, त्याच्यात ते मेडिकल चेकअप साठी 5,000 रुपये, ते 25,000 मॅक्स 25,000 भेटणार ना आपल्याला? मॅक्स 25. हे 5,000 वेगळे नाही भेटणार, हे याच्यामध्ये इन्क्लूड आहे. नाही भेटणार. अच्छा. आणि हे 5,000 60 पेक्षा कमी असेल तर, आणि ज्यांचं 60 पेक्षा जास्त आहे त्यांना 50,000 भेटतं. पण 50,000 तुम्हाला इथं सांगितलेत. मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी घ्या किंवा खर्च घ्या, याचं मॅक्झिमम कॅप तेवढंच आहे दोघांचे मिळून. समजा त्यांच्याकडे मेडिकल फॅसिलिटी नसेल आणि हे असेल, चेकअप असेल, तर मग ते आपण 5,000 चेकअपचं बिल घेऊ शकतो. एखाद्यानं मेडिकल, राईट, बरोबर आहे. एखाद्यानं, आता तुम्ही जनरली बघा सगळ्यांचं मेडिकल चेकअप वगैरे काहीतरी होतच, बरोबर. सो एखाद्याची मेडिकल पॉलिसी नाहीये समजा, मग त्याचे 5,000 रिडक्शन घेऊ शकतो. पण त्यांना सांगायचं की सर तुमच्याकडे काहीतरी प्रूफ पाहिजे, उद्या जर काही इन्क्वायरी आली तर तुमच्याकडे काहीतरी बिल वगैरे पाहिजे डॉक्टरचं वगैरे, बरोबर. बरेच जण क्लायंट म्हणतात सर मी मॅनेज करतो, आमच्या ओळखीचं डॉक्टर आहे. मग ठीक आहे, मॅनेज करणार तर मॅनेज करा. ठीक आहे. आणि त्याच्यातच डाउनलोड करता येईल का? हा ब्लॉग आहे, हा तुम्ही केव्हाही रीड करू शकता, किंवा याची PDF बनवा. अशी समजा आता हे समजा मी वाचायला लागलोय, बरोबर, कंट्रोल P केलं. कंट्रोल P केल्यानं होतं का? मला माहिती नाही.
हा, कंट्रोल पी करा असा. कंट्रोल पी करून काय करा, याला सेव्ह म्हणा पीडीएफ म्हणून, बरोबर. याला पीडीएफ म्हणून सेव्ह करा अशा प्रकारे. ठीक आहे. ओके. हा, सो पीडीएफ म्हणून सेव्ह केलं तरी चालतंय, किंवा हा ब्लॉग सेव्ह करून ठेवा लिंक. ओके. सो दुसरं काय सांगत होतो, की समजा याच्यामध्ये समजा असं आहे की तुमचे पॅरेंट्स आहेत, पॅरेंट्सकडे त्यांची पॉलिसी नाही काढलाय तुम्ही, पण त्यांचा खर्च जातोय समजा, मग त्यांना देखील 50,000 पर्यंत खर्च अलाउड आहे. मेडिकल पॉलिसी किंवा खर्च त्यांना देखील 50,000 पर्यंत, 60 पेक्षा जास्त वय असेल तर अलाउड आहे. मग त्यांना खर्च दाखवताना हे सांगायचंय की सर 50,000चं डिडक्शन तुम्ही घेताय, समजा 30,000 घेताय, 35 घेताय, 40,000 घेताय, पण त्याच्या खर्चाची बिलं तुम्हाला पुढे लागली तर तुम्हाला द्यावी लागतील, बरोबर आहे ना. सर याच्यात अजून एक समजा पॉलिसी नाहीये आणि ते हॉस्पिटलाइज मध्ये ऍडमिट जर झालेले असले तर ते पण येऊ शकतं. घेऊ शकता सर. मी सांगितलं काय, चेकअपचं किंवा हॉस्पिटलचं बिलाचा खर्च घेऊ शकता, पण तुमच्याकडं रिसीट वगैरे काहीतरी बिल पाहिजे पुढे जर इन्क्वायरी आली तर. ओके. म्हणजे असं नाही की तुम्ही टाकलाय 50,000 आणि तुमच्याकडे बिल नाहीये किंवा काहीच नाहीये, तर पुढे जर इन्क्वायरी आली तर क्लायंटला सांगून ठेवायचं. इन्कम टॅक्स कडून जर इन्क्वायरी आली तर तुम्हाला प्रूफ द्यावा लागेल, बिल द्यावं लागेल, जे काय असेल ते. ठीक आहे. सर एकदा एफडीचं परत एकदा सांगता का? ATU एफडी काय म्हणला? एफडी सर. FD. हा, एक मिनिट. FD येते ATC मध्ये. हे बघा FD. FDचं कसं आहे की एक दाखवतो तुम्हाला, एकच मिनिट. समजा तुम्ही आता कुठलं वर्ष चालू आहे, फायनान्शियल इयर 25 25. तर मार्च मध्ये हे फायनान्शियल इयर एंड होणार. आता तुम्ही समजा तुम्हाला ATC मध्ये डिडक्शन घ्यायचं आहे, मग तुम्ही काय केला, FD केला. किती रुपयाची केला? 1 लाख रुपयाची केला. ठीक आहे. सो 1 लाख रुपयाची FD केला. ह्याचं कंडिशन काय आहे, 5 इयर्स साठी, 5 इयर्स ब्लॉक म्हणून त्याला आपण. ठीक आहे, लॉक म्हणून. लॉकिंग पिरियड किती आहे? 5 वर्षाचा आहे, बरोबर. सो याचं डिडक्शन मला सांगा, तुम्ही 25-26 मध्ये पण घेणार का? नाही. नाही सर. नाही घेणार. सर ज्या वर्षी FD केलाय त्याच वर्षी फक्त 24-25 मध्ये फक्त तुम्हाला हे 1 लाख रुपयाचे ATC मध्ये दाखवणार तुम्ही. ओके. आता समजा तुम्ही 1 लाख रुपये टाकून दिला, पुढे तुम्हाला दरवर्षी व्याज येत गेलं. समजा तुम्ही एका पहिल्या वर्षी तुम्हाला व्याज भेटलं, समजा किती टक्के व्याज भेटतो? 8% भेटतं. किती झाले? 8,000. 8,000 रुपये झाले, बरोबर. हे झालं पहिल्या वर्षासाठी 8,000 झाले. दुसऱ्या वर्षासाठी समजा तुम्हाला 8,000 झाले. हे कशामध्ये जातं सर? सर हे अदर इन्कम मध्ये जातं. कशामध्ये जातं? अदर इन्कम फ्रॉम FD. हा, इन्कम फ्रॉम FD म्हणण्यापेक्षा तिथं लिहिलेलं असतं, जसं की इथे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर आहे आणि इथं जो हेड आहे आपला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इथं तर इथं बघा तुम्हाला दिले काय ते इंटरेस्ट फ्रॉम FD. ठीक आहे. आणि तुमचं जे ATC मध्ये सांगितलं तुम्हाला डिडक्शन मध्ये काय टाकावं लागतं, जे FD करता 5 वर्षाची, ती तुम्हाला इथे टाकावं लागतं ATC मध्ये. सर कोणी FD 5 वर्षाची केली आणि ती 3 वर्षातच बुडली तर ती केस नाही ना, मग ते जे डिडक्शन घेतले ते रिव्हर्स करावं लागणार तुम्हाला, इन्कम मध्ये ऍड करावं लागणार. पहिल्या वर्षी हा, इन्कम मध्ये ऍड होणार ना ते, बरोबर. कंडिशन फॉलो नाही केलं ना तुम्ही. आता ते गव्हर्नमेंटला समजतं नाही समजतं पार्ट वेगळा झाला, पण ज्या वर्षी हा बोला. सर डिडक्शनला आपण म्हणजे ती पूर्ण 1 लाख रुपये अमाऊंट टाकू शकतो असं? हो, बघा FD ची अमाऊंट जेवढी FD मध्ये इन्व्हेस्ट करणार ती अमाऊंट टाकायची आहे तुम्हाला. ओके. 1 लाखची FD केला तर 1 लाख रुपये टाकणार तुम्ही ATC मध्ये. पण त्याचं टोटल हे डिडक्शन 1.5 लाखाचं. हा, मॅक्झिमम 1.5 लाखाचं आहे ATCचं मॅक्स. मॅक्स. मग तुम्ही किती तिकडं ATC मध्ये किती टाकू, 2 लाख जरी झाले पण तुम्हाला मॅक्स 1.5 लाखच भेटणार तुम्हाला. प्रॉब्लेम तोच आहे ना सगळ्यांचं. समजा ज्याचं हाऊस लोन चालू आहे, ज्याच्या मुलांची फीस चालू आहे, समजा ज्यानं FD करतोय, तर त्याचं समजा 3-4 लाख रुपये जरी अमाऊंट झाली तरी ATC मध्ये 1.5 लाखच भेटतात. डिडक्शन 1.5 लाखाचं असणार. हा, मॅक्झिमम 1.5 लाखच अलाउड आहे, त्याला पर्याय नाही आहे त्याला. ठीक आहे. मग त्यांना सांगावं लागतं की तुम्ही NPS मध्ये टाका, NPS मध्ये 50,000 सेपरेट भेटतात, किंवा त्यांना मेडिकल पॉलिसीचं सांगावं लागतं. आणि जर काहीच नसेल कोणाकडं तर मग सरळ न्यू स्कीम मध्ये भरून टाका. ठीक आहे.
चालेल. बघा काय होतं की एकाच वेळी या गोष्टी नाही समजणार. सो तुम्ही काय करा, उद्या हा पूर्ण ब्लॉग वाचून घ्या. ठीक आहे, हा ब्लॉग वाचा, याच्यावरती परत तुम्ही गुगल करा आणि त्यानंतर आपण काही एक्सेलमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आणि हे कॅल्क्युलेटरचा वापरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ह्या गोष्टी अजून रिपीट होतील, तेव्हा समजेल तुम्हाला की किती डिडक्शन मॅक्झिमम भेटतं, किती कमी भेटतं. ठीक आहे, ओके. हा स्वाती मॅडम, काय इश्यू होता तुमचा जीएसटीचा? सर हा योगिनी बोलतो. ते हा. इन्कम टॅक्सचं पॅन नंबरचं ते जे चेंज करायचं होतं ना, ते भरपूर ट्राय केलं, होत नाहीये. काही काय सोल्युशन आहे का तुमचं? पॅन नंबर काय होत नाहीये? काय झालंय, पॅन नंबर मध्ये करेक्शन होतं. हा तर म्हणजे पॅन नंबर मध्ये एका स्पेलिंगचं, एका वर्डचं करेक्शन होतं, तर ते पॅन नंबरने केलंय. पॅन नंबरच्या याच्यामध्ये पोर्टलला दिसतंय झालेलं, पण इन्कम टॅक्स साईटला जे आपलं लॉग इन करतो आपण पॅनने, ते जे नाव येतंय ते पॅन नंबरच्याच पोर्टलवरनं कॅच होतं ना, तर ते होत नाहीये तसं. हा नाही, पण ते पॅन कार्ड करेक्शन केलंय का तुम्ही? हो केलंय ना, पॅन कार्ड करेक्शन झालेलं आहे. पॅन कार्डच्या त्या कॉल सेंटरला पण विचारलं, तिथं पण ते झालेलं दिसतंय. नाही, हे तर इन्कम टॅक्स मध्ये पण आता इन्कम टॅक्सच्या पोर्टलला एडिटच्या ऑप्शन मध्ये नेम करेक्शनला ते जातच नाही बाय डिफॉल्ट. नाही नाही नाही, जातच नाही, कारण ते इन्कम टॅक्स नाही नाही, ते पॅन मध्ये जे नाव आहे ते पॅन वरूनच घेता येतं. समजा आता अजून अपडेट झालं नसेल तर पुढे अपडेट होईल ते, कारण आमच्या एका केसमध्ये असंच झालं होतं. पॅन कार्ड मध्ये करेक्शन केलं नाव, पण इन्कम टॅक्सला अपडेट लवकर झालं नव्हतं. नंतर ते झालं, ठीक आहे, ऑटो झालं, ते ऑटोमॅटिक झालं, कारण मॅन्युअल त्याला काही प्रोसेस नाहीये. हा, पण मग आता 2003 पासून ते करेक्शन ऑलरेडी केलेलं आहे, पण मग अजून का होत नाहीये? त्याच्यासाठी कुठे ऍप्लिकेशन द्यायला लागेल का रिटर्न? अजून झालेलं नाहीये. नाही ना, 2003 लाच पॅन करेक्शन मग एक काम करा ना, आता करेक्शन करून घ्या परत एकदा, करेक्शनचा फॉर्म भरा. कुठला पॅन नंबर? हा, सेम माहिती टाकायची जी आहे ऍज इट इज, व्यवस्थित तीच माहिती टाकायची, पण करेक्शनचा फॉर्म भरायचा. ठीक आहे, ओके. पॅन कार्डचा करेक्शनचा फॉर्म भरा. ओके, आणि मग तिथे अपडेट झाल्यावर इकडे ऑटोमॅटिक अपडेट होईल. इन्कम टॅक्स मध्ये नाव अपडेट आणि एडिट नाही करू शकणार तुम्ही, जे पॅन कार्ड वरती आहे तिथून होईल, पण ते आता अपडेट होऊन जाईल. 2003 म्हणजे लय जुनं झालं. ओके ओके, ठीक आहे, मग लगेच उद्या भरून टाकतो मी ते. हा, भरून टाका ना, जे ऍज इट इज माहिती आहे बरोबर तीच टाका. त्याला काही चार्जेस आहेत का? चार्जेस पॅन कार्डचे जे आहेत 110 रुपये जे काय असतील ते. ओके ओके, चालेल. ऑनलाईन पे करू शकतो ना आपण? हा, इथं तुम्ही गेला ना, ऑनलाईन पॅन ऍप्लिकेशन, ठीक आहे, इथं करेक्शनचा फॉर्म आहे बघा, चेंज ऑर करेक्शन. ठीक आहे, ओके. हा फॉर्म भरा. ऑनलाईन पॅन ऍप्लिकेशन फक्त ह्या साईट वरून भरा, NSDL ची साईट आहे. ओके ओके, चालेल. इथून करेक्शनचा फॉर्म भरा, इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा. ठीक आहे, त्यांचं जे काही नाव असेल ते श्री वगैरे, सरनेम, फुल नेम वगैरे टाकून. ठीक आहे, ठीक आहे, पॅन नंबर टाकावा लागेल, पॅन नंबर टाकावा लागेल. हा, ठीक आहे. आणि आणखीन एक, आता आपण जे रिटर्न भरू त्यांचं या वर्षीचं, त्याच्यामध्ये तर येतच ना करेक्ट नाव करण्याचं, ते म्हणजे नेम वगैरे आपण जे टाकतो ते सेव्ह करतो ना पोर्टलला? नाही, पोर्टलचं ते बरोबर आहे, तो इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये जाणार ते. हा, हो ना, पण इन्कम टॅक्स रिटर्न मग जे आपलं येणार एक्नॉलेजमेंट, ते करेक्ट नावानेच येणार ना, कारण तिथे नेम आपण टाकू शकतो. बरोबर आहे, ते पॅनशी काही होत नाही ना, म्हणजे कनेक्शन ते आपण जे टाकू तेच होतं मॅन्युअल, बरोबर ना? बरोबर आहे. ओके ओके, चालेल, ठीक आहे, थँक्यू सर. चालेल, सो भेटू आपण नेक्स्ट सेशनला. ठीक आहे, हा ब्लॉग रीड करा आणि हा ब्लॉग वाचा आणि मला सांगा ब्लॉग कसा वाटला ते पण लिहा, आणि पुढे पण आपण मराठीमध्ये ब्लॉग असे रेडी करू आपल्यासाठी. चालेल, ठीक आहे, सेशन एंड करायचं. हा, बोला. हा ब्लॉग कसा बघायचा इकडून? हा ब्लॉग जो आता दिसतोय स्लाइड्स, एक मिनिट सांगतो तुम्हाला, एक मिनिट. तुम्ही SP एज्युस्किल्स या साईटला गेला ना, आपल्या रेग्युलर साईटला, इथे एक रेग्युलर साईट असते, आपली साईट आहे spedusskills.com म्हणून. ठीक आहे, इथं जर गेला तर इथं ब्लॉगचा ऑप्शन असतो, इथं ब्लॉग म्हणून असतो बघा. ठीक आहे, ओके. ब्लॉग मध्ये जर गेला तर याच्यामध्ये बरेचसे बाकीचे पण ब्लॉग दिसतील, क्रेडिट नोट, चेंज, हे ब्लॉग आहेत, हे आहेत ब्लॉग. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला हा ब्लॉग दिसेल. ठीक आहे, म्हणजे त्या साईटला गेल्यावर अजून हे प्लस अजून पण ब्लॉग्स आहेत? हा, बाकीचे सगळे ब्लॉग दिसतील, ऍडव्हान्स टॅक्स. ठीक आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट,
आपले skills.com वरती जायचंय. हा कोर्सच्या लॉग इन साईटला नाही जायचंय, SPEduskills.com वरती जावं लागेल तुम्हाला. ओके चालेल, ठीक आहे. ओके, थँक्यू. ओके, सो सेशन एंड करायचं का सांगा. Okay. सो लेट्स एंड टुडेज सेशन. येस सर. हो सर. Okay guys, thank you so much.